देवाला बोलवावं लागतं, हाक मारावी लागते, त्याच्याशिवाय येत नाही. पुन्हा एकदा सांगतो, बोलवावं लागतं, त्याच्याशिवाय येत नाही. आणखीन सोपं सांगू, बोलवल्याशिवाय येतच नाही, त्याचं नाव देव. बोलवल्याशिवाय येतच नाही, त्याचं नाव देव. एखाद्याला विचारलं का तुमच्याकडे परवा आम्ही कार्यक्रमाला आलो होतो, कीर्तनाला, प्रवचनाला, तुम्ही काही दिसलंच नाही, आम्हाला कुठे बोलवलंय? हे आपल्याकरता देवच आहे. खरं तर याच्या निमंत्रणाची गरज नाही. प्रवचनमाला चालू असेल किंवा जिथं कीर्तन चालू असेल, भजन चालू असेल, तिथं आमंत्रणाची अपेक्षा पाहू. भजन चालू आहे, कीर्तन चालू आहे, प्रवचन चालू आहे, जावं, ऐकावं, छानपैकी निघावं, संपलं. हे कोणाचं काही घरगुती कार्य नाहीये की इथं आमंत्रण पत्रिका चालली पाहिजे अशी अपेक्षा करावी. ठीक आहे, पण भगवान बोलवावं लागतं, त्याच्याशिवाय निर्गुणातून सगुणामध्ये येते. निर्गुणातून सगुणामध्ये देवाला आणण्याकरिता हाक मारावी लागेल. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा, असं तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. पण आल्यानंतर, कार्य झाल्यानंतर मात्र भगवान स्वतंत्र आहेत जाण्यामध्ये. रामचंद्र प्रभू अवताराला आले, आपलं कार्य झाल्यानंतर स्वस्थानामध्ये स्वतःहून गेले, झालं. भगवंताला वाटलं, कृष्ण परमात्म्याने अवतार घेतला, आपलं काम झालं, आपल्या पद्धतीने निघून गेले. म्हणजे जाताना त्यांना कोणाच्या परवानगीची गरज नाहीये, येताना मात्र कोणीतरी बोलवावं लागतं. म्हणजे येण्यामध्ये परतंत्र आहेत, पण जाण्यामध्ये स्वतंत्र आहे, तो देव आहे. येणं हातात नाही, पण जाणं हातात आहे, तो देव आहे. संतांचं मात्र येणंही हातात असतं आणि जाणंही हातात असतं, म्हणजे स्वातंत्र्यामध्ये असतं. पाहिजे तेव्हा येऊ शकतात आणि पाहिजे तेव्हा जाऊ शकतात. ज्ञानोबांना वाटलं अवताराला यावं, आले. ज्ञानोबांना वाटलं वयाच्या 22व्या वर्षी संजीवन समाधी घ्यायची, निघाले. कुणी अडवलं सांगा? जगद्गुरु तुकाराम महाराजांना वाटलं अवताराला यावं, आले. तुकाराम महाराजांना वाटलं 42व्या वर्षी आपण स्वस्थानाला, निजधामाला, वैकुंठ गमनाला जायचं, निघाले. कुणी अडवलं? येणं जाणं हातात आहे. वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबांनी संजीवन समाधी घ्यावी. आता अलीकडल्या काळामध्ये हे अलीकडल्या पिढीला सांगायचं अवघड झालंय. आता अलीकडे कोणत्या गोष्टीवर कोण कधी प्रश्न विचारेल ते सांगता येत नाही. हे एक मुलगा 16व्या वर्षी शाळेमध्ये, कॉलेजमध्ये नापास झाला, वयाच्या 16व्या वर्षी. त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं, तुला कळतं का, 16व्या वर्षी नापास झाला. ज्ञानोबांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, कळत नाही का तुला? ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी लिहिली आणि तू 16व्या वर्षी नापास झाला. ते पोरग इतकं विचित्र, तो वडिलांना म्हटला, त्यांनी 22व्या वर्षी समाधी घेतली, तुम्हाला कळत नाही का? असं आहे आज. चरित्राचे सुद्धा काय आहे, मी आपल्याला कृपा करून पहिल्याच दिवशी सांगेन, आध्यात्मिक विषय हे आध्यात्मिक वृत्तीनेच ऐकावे लागतात. त्याला प्रापंचिक वृत्ती लावून जमत नाही. दुर्दैव आपले श्रवण करताना काय आहे, श्रवणाच्या काही पद्धती असतात. आपण काय ऐकायला बसलो हे अगोदर आपल्या मनामध्ये ठाम राहिलं पाहिजे. आम्ही काय श्रवण करतोय. आता तर मी हे प्रवचनात वेगवेगळे लौकिकातले आणि काही इकडले तिकडले दृष्टांत देऊन बोलणार आहे. पण तुम्ही जर आता आदरणीय पूज्यश्री महाराज इथं बसलेले, त्यांना विचारा, आपण संस्थेमध्ये आपली जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था, तिथे 4 वर्ष शिकायला आपण गेलो, तर तिथं वेदांताचे पाठ आपण ऐकायला लागलो. किंवा पंढरपुरामध्ये मी ज्या पाठशाळेत शिकलो तिथं मुमुक्षु पाठशाळेमध्ये आपण आला, तिथं वेदांताचे पाठ ऐकायला लागलो. विचारसागर, वृत्ती प्रभाकर, पंचदशी. ते वेदांत शास्त्र ऐकताना त्या वृत्तीमध्ये जाऊनच ऐकावं लागेल. रज्जू सर्पाकार भासयले जगदंबर, ब्रह्मसत्य जगन्मिथ्या, जीव ब्रह्मैव नापरा, ही जगद्गुरु आद्य शंकराचार्यांची वचनं, तुकोबरांची प्रमाणं, ज्ञानेश्वरीच्या ओव्या, ह्या वेदांताच्या धर्तीवर आपण ऐकत असताना त्या वृत्तीमध्ये जाऊनच ऐकावं लागेल ना. आपल्याला लौकिक वृत्ती घेऊन तत्वज्ञानाचा अभ्यास करता येणार नाही. त्याच्याकरता वृत्तीची उंची आपल्याला वाढवावी लागणार आहे, विचाराची दिशा आपल्याला वाढवावी लागणार आहे, श्रवण करण्याची पद्धत आपली वाढवावी लागणार आहे. मी आणखीन अगदी आरंभाला एक वाक्य सांगेन. तोंडामध्ये मिठाचा खडा घेऊन
साखरेच्या डोंगरावर आपण कितीही साखर खायला गेलो तर ती साखर खारटच लागणार आहे, कारण तोंडात मिठाचा खडा आहे ना. तोंडामध्ये जर मिठाचा खडा असेल आणि वरून आपण साखर टाकायला लागलो तरी ती साखर आम्हाला खारट लागणार का? मिठाचा खडा आणखी निघाला नाही ना. त्यामुळे तो मिठाचा खडा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत साखर आम्हाला गोड लागणार नाही. तसं आम्ही प्रवचन कीर्तन ऐकायला बसल्यानंतर जर प्रापंचिक विषय घेऊन जर ऐकायला बसलो तर किती जरी परमार्थ सांगितला तरी तो कडूच लागणार ना. त्याला अगोदर तो खडा बाजूला काढता आला पाहिजे. त्यामुळे पारमार्थिक विषयामध्ये आपल्या मनातल्या प्रापंचिक शंका घुसवून जमत नाही, असं माझं मत आहे वकील साहेब. काय आहे हे अगोदर बेसिक फरक आपल्या लक्षातच आला पाहिजे. प्रापंचिक घटना काय आहेत आणि पारमार्थिक घटना काय आहे, क्षेत्र काय काय आहे, याचा जर आपण विचार केला. ज्ञानोबांचं ज्यावेळेस आपण ज्ञानेश्वरी वाचतो, ज्ञानोबांच्या चरित्राचा भाग करताना सुद्धा लौकिक चरित्र वेगळं आणि अलौकिक चरित्र वेगळं. जगद्गुरु तुकोबांच्या चरित्राचा विचार करताना सुद्धा लौकिक चरित्र वेगळं आणि अलौकिक चरित्र वेगळं. मी हे का सांगायला लागलो, तसं सद्गुरु श्री भैयाजी महाराजांच्या चरित्राचा विचार करताना सुद्धा लौकिक चरित्र वेगळं आणि अलौकिक चरित्र वेगळं. त्या अंगाने जावं लागणार आहे आपल्याला. ज्ञानोबांच्या चरित्राला तुमच्या माझ्या जीवनातल्या सामान्य प्रापंचिक प्रश्नाची कसोटी लावून नाही ना जमणार. तुकोबांचं चरित्र ऐकत असताना तुमच्या माझ्या सारख्या प्रापंचिक जीवनामध्ये येणारे जे रोजचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तरं आम्ही जर त्या चरित्रामध्ये शोधायला गेलो नाही ना होणार. कारण ते चरित्र निव्वळ आणि निव्वळ आध्यात्मिक वृत्तीने ऐकणारं चरित्र आहे. त्याची भाषा, तिथला विचार, तिथं केलेलं कार्य, तिथं झालेल्या लीला, म्हणजे मी अनेक पुढे बोलले. काय आहे आपल्याकडे असं होतं, त्या चरित्रातून माझ्या जीवनाला सत्यकालामध्ये उपयुक्तता कोणत्या अंगाने आहे हे घेता आलं पाहिजे. हे घेता आलं पाहिजे. चालविली जड भिंती ज्ञानेश्वर महाराजांनी कशी काय भिंत चालेल, भिंत जडच असते, असे प्रश्न जर आम्ही उपस्थित करायला लागलो तर त्याची उत्तर कुठं दिलेत सांगू? पुढे लगेच उत्तर दिलंय. हो, चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, त्या प्रमाणाकडे आपण लक्ष देऊया. चांगयाची भ्रांती हरविली हा जो शब्द आहे म्हणजे निर्माण झालेली जी ज्ञानोबांना भिंत चालवण्यामध्ये स्वारस्य नव्हतंच. मी थोडं आणखीन मला वाटतं ते बोलतो. ज्ञानोबांनी भिंत चालवली म्हणून ज्ञानोबाराय मोठी असं अजिबात माझं म्हणणं नाहीये. ज्ञानोबांनी चमत्कार करायला आली अशातला भाग नाहीच. त्यामुळे ज्ञानोबांच्या चमत्कारावर मनात शंका निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही माझ्या दृष्टीने. कारण ते चमत्कार करणं हे कार्य नव्हतंच ज्ञानोबांचं. खरं तर ज्ञानोबांना ज्ञानेश्वरी जगाला सांगायची होती. ज्ञानोबांना भगवद्गीता जगाला समजावून सांगायची होती. ज्ञानोबांना भगवद्गीतेचं तत्वज्ञान जगाला समजावून सांगायचं होतं. त्याच्याकरता ज्ञानोबांचा अवतार आहे. मग आता ही भिंत तो प्रसंग आहे. हरली चांगयाची भ्रांती, चांगदेवाच्या मनामध्ये निर्माण झालेला जो अहंकार आहे तो अहंकार निवृत्त करण्यापुरती केलेली लीला आहे. म्हणजे ती लीला म्हणजे ज्ञानोबांचं आगाध चरित्र असं नाहीये. त्याच्या पलीकडे ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा त्याच्या पलीकडे आहेत, नाथराय त्याच्या पलीकडे आहेत, तुकोबाराय त्याच्या पलीकडे आहे. तसं संतांच्या जीवनामध्ये येत असलेले जे चमत्कार आहे त्या चमत्काराचा विचार फक्त त्या कानारूप घ्यावा, तो चमत्काराचा विचार सर्वांगपदी पद्धतीने घेऊ नये. त्यांनी केलेलं तत्वज्ञान, त्यांनी केलेलं जनसामान्यावरचे प्रबोधनाचे उपकार हे लक्षात घ्यावे. त्यामुळे मी असं म्हणेल की ज्ञानोबांनी भिंत चालवली या चरित्रापेक्षा सुद्धा ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी किती आहे हे जगापर्यंत गेलं पाहिजे. की ज्ञानेश्वरी पहा, जसं ज्ञानेश्वरी ही महत्वाची आहे, तुकोबांचा गाथा हा महत्वाचा आहे, नाथांचं भागवत हे महत्वाचं आहे, तसं या परंपरेमध्ये सद्गुरु श्री भैयाजी महाराजांनी केलेलं प्रार्थना स्तोत्र हे महत्वाचं आहे. त्या प्रार्थना स्तोत्रातला विचार हा महत्वाचा आहे. किती एका विचाराला घेऊन भैयाजी महाराज किती व्यवस्थित पद्धतीने आपण करत असलेली जी प्रापंचिक जीवनातील पारमार्थिक वाटचाल आहे त्या वाटचालीचा जणू काही एक एक मनातला पदर उलगडून दाखवत आहे.
मी अनेक वेळेला माझंही बोललोय, म्हणजे मी जे काही थोडंफार अवलोकन आणि माझं जे काही थोडं चिंतन प्रार्थना स्तोत्रात महाराजांच्या कृपेने चालू आहे, या दृष्टीने मी जर बोलायला गेलो तर मला असं वाटतं की आपली जी पारमार्थिक साधना चाललेली आहे, आपण जो प्रवास करायला लागलोय, त्या प्रवासावरच्या सगळ्या टप्प्यांचं चिंतन महाराजांनी या प्रार्थना स्तोत्रातून आपल्या समोर मांडत गेलेले आहे. आणि म्हणून मी आणखीन पुढे बोलेन, आज भैयाजी महाराजांचा अवतार, जसं ज्ञानोबारांचा अवतार हा ज्ञानेश्वरी करिताच ज्ञानोबारांचा अवतार, तुकोबारांचा अवतार हा गाथ्या करताच तुकोबारांचा अवतार, तसं भैयाजी महाराजांचा अवतार हा प्रार्थना स्तोत्रा करताच अवतार. सगळ्यात महत्वाचं मी थोडं बोलेल, भैयाजी महाराजांचा अवतार म्हणजे प्रार्थना स्तोत्राचा अवतार. जर भैयाजी महाराज नसते तर प्रार्थना स्तोत्र भेटलं नसतं, ज्ञानोबा आले नसते तर आम्हाला ज्ञानेश्वरी भेटली नसती, तुकोबा आले नसते तर आम्हाला गाथा भेटला नसता. ज्या पद्धत म्हणजे मी अनेक वेळेला एक वाक्य बोललोय, आपल्याला ऐकतही असाल, रामचंद्र प्रभू अवताराला आले, रावणाला मारण्याकरता अवताराला आले, हे जितकं खरं आहे त्याच्यापेक्षा सुद्धा प्रभू रामचंद्र शबरी कोण आहे ही जगाला कळावी म्हणून अवताराला आले, हे तितकंच खरं. राम अवताराला आले नसते तर शबरी कळाली असती का? तसं ज्ञानोबा भिंत चालवण्याकरता अवताराला आले हे जे वाक्य आहे त्याच्याही पेक्षा ज्ञानेश्वरी काय आहे ही जगाला कळावी म्हणून ज्ञानोबा अवताराला आले, हे महत्वाचं आहे. तसं सद्गुरु श्री भैयाजी महाराजांच्या जीवनचरित्रामधल्या सगळ्या अन्य लीला ज्या आहेत त्या लीला ऐकत असताना सुद्धा त्याही पेक्षा बरोबरीने प्रार्थना स्तोत्र काय आहे हे जगाला कळावं याच्याकरता महाराजांचा अवतार हा याच्याकरता मुळात अवताराचं एक प्रयोजन दिलंय, तुकोबारांचंच एक प्रमाण दिलं. अवताराबद्दल असं महाराजांचं प्रमाण आहे, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा, असं आहे. तुम्ही संत माये बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा किंवा महादृषी असे दोन पाठ आहेत. काही गाथ्यामध्ये जडजीवा लिहिले, काहीकडे महादृषी. जाऊ द्या, मला त्याच्यात गुंतायचं नाही पाठभेदामध्ये. जडजीवा, जडजीवांच्या उद्धाराकरता अवताराला येतात. आता हे जडजीवांच्या उद्धाराकरता संत अवताराला येतात. बरं, माझ्या मनात आलेले प्रश्न, आता आपण सगळी वकील मंडळीच आहेत, आदरणीय साहेब इथं माझ्या समोर बसलेले आहेत, माझा आपला पहिलाच परिचय आज आहे. आपण अनेक वेळेला आर्ग्युमेंट करत असताना उलट सुलट पद्धतीने आपण त्याच्यातून जे काही काढायचं असतं त्याच्याकरता आपण वेगवेगळे आर्ग्युमेंट करत असतो. आता मला असं एक विचार मांडायचा आहे, जर संतांचा अवतार जड जीवांच्या उद्धाराकरता असतो असं तुकोबाराय सांगतात, ज्ञानोबारांचा अवतार झाला जड जीवांच्या उद्धाराकरता, मग आताच्या काळामध्ये जड जीव काही कमी आहेत का? कमी आहेत का म्हणण्यापेक्षा आताच्या काळामध्ये चांगले जीव कुठे आहेत ही शोधायची वेळ आहे आता, अशी परिस्थिती आहे. मग आज जर इतके जड जीव दिसत असताना मग आता का संतांचा अवतार दिसत नाहीये? जड जीवाच्या उद्धाराकरता तर संतांचा अवतार आहे म्हणतात, मग आता का अवतार दिसत नाहीये? तर मला असं वाटतं त्याचं उत्तर असं देता येईल की संतांचा अवतार याही जीवाच्या उद्धाराकरता आत्ताही आहेच. कुठं 700 वर्षापूर्वी ज्ञानोबा होते, आताच्या काळामध्ये या काळामध्ये जडजीवाचा उद्धार करण्याकरता कुठे आहेत ज्ञानोबा आहे? तर ज्ञानोबा कुठे आहेत म्हणायचं झालं तर आत्ताच्या काळामध्ये जडजीवाच्या उद्धाराकरता ज्ञानोबा अवताराला आले. कशाच्या रूपाने? ज्ञानेश्वरीच्या रूपाने आजही अवताराला आले. आजही ज्ञानोबा आहेत ना, तो उद्धार करण्याकरता इथं ज्ञानेश्वरीच्या रूपाने आहेत, तुकोबा आहे गाथ्याच्या रूपाने आहेत. तसं सद्गुरु श्री भैयाजी महाराज जडजीवाचा उद्धार करण्याकरता प्रार्थना स्तोत्राच्या रूपाने आजही अवताराला आहे. आजही तो अवतार आहेच. ग्रंथाच्या रूपाने मी आपल्याला मागेही बोललो होतो, त्या ग्रंथ म्हणजे ते तत्व या दृष्टीने आपण जाऊया. आज महाराजांचा, दाजी महाराजांचा म्हणजे भैयाजी महाराजांचा अवतार दिन, प्रगट दिन. त्या दिनी आज आपली प्रवचनमाला सुरू होते. पण हा जो प्रवास आहे, येणं जे आहे, ज्या कार्याकरता आहे, हे संत दिशादर्शक असतात, मार्गदर्शक असतात, आपल्या जीवनाला आधार असतो, आपल्या जीवनाला आधार असतो. कोणी असेल प्रत्येकाला आधाराची गरज असते. मुलगा असतो त्याला आई वडिलांच्या आधाराची गरज असते.
लहान भाऊ असतो, त्याला मोठ्या भावाच्या आधाराची गरज असते. मुलगी असते, तिला थोड्या मोठ्या बहिणीची किंवा आईच्या आधाराची गरज असते. तसं समाजाला आधाराची गरज आहे, आणि ती म्हणजे संतांच्या आधाराची गरज आहे. समाजाला आधार जो आहे तो संतांचा आधार आहे. आणि या दृष्टीने आपण जर बघितलं तर आजची परिस्थिती, आज आपण ज्या प्रवाहामध्ये, कारण तुकाराम महाराजांचा एक अभंग इतका गोड आहे, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. म्हणजे जगाचा एक विचार वेगळा चाललाय आणि आपल्या मनाची एक स्थिती वेगळी चालली आहे, आणि या जगाचं आणि मनाचं युद्ध रात्रंदिवस सुरू आहे. हे जग त्यांच्याकडे ओढायला लागलंय. आपली सात्विक वृत्ती कुठेतरी या जीवाला एका वेगळ्या अंगाकडे घेऊन चालली आहे, आणि मग हे इतकं रात्रंदिवस युद्ध चालू आहे. मग त्या युद्धामध्ये या पलीकडल्या बाजूने अख्खं जग त्यांच्या पाठीमागं, त्या वाईट विचाराच्या पाठीमागं उभा आहे. मग या आपल्या मनातल्या चांगल्या विचाराच्या पाठीमागं कुणीतरी उभा पाहिजे ना, आणि ते उभं राहण्याचं काम ज्यांनी केलं ते संत. वाईट विचार आणि चांगले विचार याचं जे द्वंद्व, याचं जे युद्ध मनामध्ये सातत्याने चाललंय, मनामध्ये हे सातत्याने येत असतं. आपल्याकडे जरा जे इंग्रजीमध्ये आपल्याकडे टू बी ऑर नॉट टू बी म्हटलं जातं, हे करू का नको, हे सारखंच चालू आहे. वपू काळे एक मोठे साहित्यिक होऊन गेले, आपल्याला माहित असतील, कारण नागपूर ही साहित्य नगरी आहे. फार मोठे साहित्यिक होऊन गेले. त्यांचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नावच आहे आपण सारे अर्जुन, असं नावच आहे. त्यांनी त्याच्यात असं वर्णन केलंय की युद्धभूमीवर अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, मी युद्ध करू का न करू. हा अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न आमच्या मनामध्ये रोजच निर्माण होतोय, हे करू का नको. काय करू, रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपला कितीदा तरी अर्जुन होतोय, कितीदा तरी प्रत्येकाचा अर्जुन होतोय. म्हणजे अगदी 6 वाजता प्रवचनाला जाऊ का न जाऊ इथून आहे, 6 वाजता प्रवचनाला जाऊ का न जाऊ इथून आपला सुरू होतो अर्जुन. हे सातत्याने मनामध्ये निर्माण होणारे सामान्य जे प्रश्न आहे, त्या प्रश्नाची सुद्धा उत्तरं उकल करून देण्याचं सामर्थ्य हे संत वाङ्मयामध्ये असतं. आणि म्हणून तो संतांचा अवतार आहे. वाङ्मय हे एक संतांचा अवतार आहे. त्या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघूया. आणि मग त्या वाङ्मयातली एक एक ओवी ही आम्हाला कुठेतरी जीवनाला आधार देणारी ठरत असते. त्या पद्धतीने प्रार्थना स्तोत्राची रचना सद्गुरु श्री भैयाजी महाराजांनी केलेली आहे. आणि गेल्या 5 वर्षापासून जे आपण संगती आदरणीय मिलिंदजींनी लावून दिली, प्रार्थनेचा हा परिणाम, सेवा धर्माचा हा परिणाम, बुद्धी आणि प्रार्थना, मना लागो हा छंद, आणि मग हे करत करत आपण ज्या मार्गावर आता येऊन पोहोचलोय, शुद्धीच्या मार्गावर, सेवा धर्माचा आचार, नीती भक्ती निरंतर आपुली दया, ही जी स्थिती होत आलेली आहे, एका पद्धतीची पश्चाताप नावाचं जे प्रकरण आहे त्याच्यातली ही ओवी प्रार्थना स्तोत्राची. मला या ओवीचा विचार करताना मला असा करावा असा वाटतोय की याच्यातला आपुली दया हे अगोदर घ्या. शुद्धीच्या मार्गावर, सेवा धर्माचा आचार, नीती भक्ती निरंतर आपुली दया, अशी ओवी. मला त्या ओवीच्या अनुषंगाने फक्त बोलायचं आहे. याच्यात एका प्रार्थनेच्या अनुषंगाने एक मनामध्ये निर्माण झालेली जी काही निरअहंकारी वृत्ती आहे, त्या अनुषंगाने भैयाजी महाराज आपल्या सद्गुरूंकडे, भगवंताकडे एक पद्धतीची प्रार्थना करतात. आपुली दया इथं घ्या. आपुली दया, या दयेने काय झालं, शुद्धीच्या मार्गावर, सेवा धर्माचा आचार, नीती भक्ती निरंतर, या सगळ्याला कारण आपुली दया. त्या आपुली दया या शब्दाचा अर्थ तुमची कृपा, संतांची कृपा. तुमच्या कृपेने काय झालं, शुद्धीच्या मार्गावर सेवा. आता मला ते पुढे बोलेल मी, हे शुद्धीचा मार्ग म्हणजे नेमकं कोणता, मुळात मार्ग कोणता, त्याला शुद्ध. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, म्हणजे आपण माझ्यापेक्षा आदरणीय भेंडे काका इथं बसलेले, किंवा या जय सत्यनारायण मंडळातली जी सगळी साधक मंडळी आहे, प्रत्येक रविवारी आपण प्रार्थना स्तोत्राचं पारायण करतो. माझ्यापेक्षा अधिक पद्धतीने तुम्ही नित्य पारायण करणारी मंडळी आहात. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, हे असं का दिलं असेल हो भैयाजी महाराजांनी.
शुद्धीच्या मार्गावर सेवा धर्माचा आचार, नीती भक्ती निरंतर, आपुली दया. हे शुद्धीचा शब्द घालण्याच्या ऐवजी मार्ग म्हटलं तर मार्ग जे आम्हाला सांगितले, कर्म नावाचा मार्ग, ज्ञान नावाचा मार्ग, योग नावाचा मार्ग. मग असं लिहायचं ना, कर्माच्या मार्गावर, ज्ञानाच्या मार्गावर, योगाच्या मार्गावर, असं काहीतरी लिहावं ना. तसं न लिहिता काय लिहिलंय, शुद्धीच्या मार्गावर. हे शुद्धी शुद्धी हा शब्द काय आहे, मुळात शुद्ध म्हणायचं कशाला. मला असं वाटतं त्याच्यातल्या बारकावा असं वाटतं. मी आपल्याला एक सायमल्टेनियसली दुसरं एक उदाहरण देतो. आपण ऐकणारी मंडळी आहात म्हणून दुसरं उदाहरण देतो. हरिपाठ रोज तुम्ही ऐकता. इथं असे अनेक वारकरी मंडळी आहेत, भाविक मंडळी आहेत की जी रोज हरिपाठ करतात. हरिपाठातला पहिलाच अभंग मी आपल्या समोर मांडतो. ज्ञानोबांनी काय सांगितलं, देवाची द्वारी उभा क्षण भरी. मला तिथंही प्रश्न येतोय. ज्ञानोबांनी म्हणजे मला तिथं जो प्रश्न येतोय तोच इथं प्रश्न येतोय मला. म्हणून मी म्हटलं की समन्वयी विचार करावा, याच्याकरता मी उदाहरण देतो. मला प्रश्न असा येतोय, ज्ञानोबांनी असं देवाची, असं देव शब्द घालून किती कोड्यात टाकला आपल्याला. ज्ञानोबांनी म्हणायला पाहिजे होतं ना, रामाची द्वारी, कृष्णाची द्वारी, असं म्हणायला पाहिजे ना. रामाची द्वारी उभा क्षण भरी, काहीतरी म्हणा ना. कृष्णाची द्वारी उभा क्षण भरी, काय जे विठ्ठलाची द्वारी उभा क्षण भरी, जे काही प्रत्येकाचं दैवत, असं काहीतरी घ्यायला पाहिजे. तसं घेत नाही. ज्ञानोबा काय बोलतात, देवाची द्वारी. तसं इथं सुद्धा भैयाजी महाराज कुठल्या कुठल्या मार्गाचा उल्लेख करत नाही. त्याला काय देतात नाव, शुद्धीच्या मार्गावर. जसं देवाची द्वारी म्हणताना देव शब्द हा व्यापकत्वाने अपेक्षित आहे ज्ञानोबांना, तसं शुद्धीच्या मार्गावर म्हणताना भैयाजी महाराजांना शुद्ध शब्द हा व्यापकत्वाच्या अनुषंगाने अपेक्षित आहे. तिथं केवळ कर्माचा विचार नाहीये, केवळ ज्ञानाचा विचार नाहीये, केवळ योगाचा विचार नाहीये. या सगळ्याचं अधिष्ठान असलेला जो शुद्ध शब्द आहे, त्या शुद्ध शब्दाचा विचार मांडला. जसं राम असेल, कृष्ण असेल, विठ्ठल असेल, जे काही शंकर असेल, जे काही दैवत असतील, या सगळ्या दैवतांच्या नावापेक्षा सुद्धा या सगळ्याला नावाला अधिष्ठान असलेलं जे दिव्यत्व देव शब्दाचं अधिष्ठान आहे, ते अधिष्ठान जसं ज्ञानोबांना व्यापकत्वाच्या दृष्टीने महत्वाचं आहे, तसं या भूमीमध्ये कोणत्या तरी विशिष्ट मार्गाचा विचार न करता या सगळ्या मार्गाला अधिष्ठान ज्या शुद्धत्वाचा आहे, त्या शुद्ध नावाच्या शब्दाचा विचार अधिक पद्धतीने भैयाजी महाराजांना अपेक्षित असेल असं मला वाटतं. मी त्याचा खुलासा करणार आहे पुढे. आपल्याला माहिती आहे माझी प्रवचन करण्याची पद्धत. एकतर मी पहिल्या दिवशी फक्त विषय प्रवेश करतोय, दुसऱ्या दिवशी मला विस्तार करायचा आहे, आणि तिसऱ्या दिवशी त्याचा समारोप करायचा आहे. मी फक्त काय काय मांडणार आहे हे आज सांगतोय, म्हणजे उद्या तुम्ही ऐकायला याल याच्याकरता. फक्त काय काय मांडणार आहे आजच सगळं सांगितलं तर उद्या कोणी यायला नाही, म्हणून थोडं 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 देत राहायचं. मला काय मुद्दे मांडायचे, ज्याला आपल्याकडे आपल्या एज्युकेशन मध्ये आपल्याकडे जसं सिनॉप्सिस ज्याला म्हटलं जातं, नाही ते सिनॉप्सिस फक्त मांडतो आज. शुद्धीच्या मार्गावर. मुळात मार्गाचा विचार कधी करायचा असतो. मार्ग हा शब्द तत्वज्ञानामध्ये साधन या दृष्टीने येतो. मार्ग म्हणजे साधन. बरं, साधनाचा विचार कधी येतो, साध्याच्या दृष्टीने. म्हणजे साधनाची सिद्धी ही साध्याच्या निश्चितीवर आहे. माझं तत्वज्ञानाचं वाक्य पटतंय का बघा. साधनाची सिद्धी ही साध्याच्या निश्चितीवर आहे. नाही पटलं तर मी दुसरं सोप्या पद्धतीने सांगतो. साध्याचा निश्चय असावा आणि त्याला लागणाऱ्या साधनाचा स्वीकार असावा, म्हणजे सिद्धतेकडे जाता येत असतं. पटतंय का बघा. म्हणजे केवळ साधनाचा स्वीकार आहे पण साध्याची निश्चिती नाही, चालत नाही. केवळ साध्याची निश्चिती आहे पण साधनाचा स्वीकार नाही, चालत नाही. मी आपल्याला उदाहरण देऊन सोपं बोलतो, 2 वाक्य सांगतो. एक वर्ग असा आहे की ज्याच्याकडे साध्याची निश्चिती आहे पण साधनाचा स्वीकार नाही. नीट ऐका वाक्य. एक वर्ग असा आहे साध्याची निश्चिती आहे पण साधनाचा स्वीकार नाही. दुसरा वर्ग असा आहे साधनाचा स्वीकार आहे पण साध्याची निश्चिती नाही. मी हे सगळं का सांगायला लागलोय, मला मार्गावर एवढ्या शब्दाकडे यायचंय आज. हे मार्ग या शब्दाचा अर्थ साधन, किंवा आपल्या सोप्या शब्दात रस्ता, वाट, जे काही आपण मांडतो अगदी साध्या भाषेमध्ये, त्याला तत्वज्ञानामध्ये साधन म्हटलं. मी 2 वाक्य अशी सांगत होतो. एक वर्ग असा आहे साध्याची निश्चिती आहे पण साधनाचा स्वीकार नाही, आणि दुसरा वर्ग असा आहे साधनाचा स्वीकार आहे पण साध्याची निश्चिती नाही. हे कळण्याकरता सोपं बोलू.
सोपं असं आहे, एकाकडे साध्याचा निश्चय आहे, म्हणजे काय व्हायचंय हे माहित आहे, पण ते होण्याकरता काय करावं लागतं हे माहित नाही. आणि दुसरा वर्ग असा आहे, काय करतोय हे माहित आहे, पण हे केल्याने काय होणार आहे हेच माहित नाही. कळलं का? बघा, दोन्ही वाक्य आणखीन एकदा सांगतो मी. माझ्या माहितीप्रमाणे नागपूरकरांना माझा स्वभाव माहित आहे. जोपर्यंत तुम्ही कळालं असं मान डोलवत नाही तोपर्यंत सोडत नाही. तुम्हाला माहित आहे हे माझं, म्हणजे या 5 वर्षात माहीत झालंही असेल. आणि मी त्याच्यातही परत सांगतो, हे तुम्हाला जर वाटत असेल वेळेवर प्रवचन संपवावं, नाही कळालं तरी कळालं म्हणत चला तर संपेल. त्याला आता माझा स्वभाव मान डोलवल्याशिवाय पुढे जायचं नाही, मला ते सवय लागली. मी जर पंढरपूर कुठं नागपूर कुठं आज जर 700-800 किलोमीटर प्रवास करून मी आलेलो असेल, तर माझी जबाबदारी आहे की पुढे बसलेल्या श्रोत्यांच्या पदरात काहीतरी टाकलं पाहिजे, आणि श्रोत्यांची जबाबदारी आहे या प्रवचनातून काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. हे फार महत्वाचं. नाहीतर प्रवचन मालेचे आयोजन होतच राहतील, आमच्यासारखे वक्ते येतच राहतील, तुम्ही खुर्च्यावर बसतच राहाल, पण पदरात काय पडलं हे फार महत्वाचं आहे. मी काय घेऊन आलो, मला ज्याला आपल्याकडे इंग्रजीमध्ये ओन सॅटिस्फॅक्शन ज्याला म्हटलं जातं, स्वसमाधान. मला समाधान मलाही झालं पाहिजे माझ्या प्रवचनाचं, की मी काहीतरी देऊ शकलो बाबा यांना. आणि आपल्यालाही समाधान झालं पाहिजे की मी गेलोय ना तर काहीतरी घेऊन आलो. मला जे काही आकलन, माझ्या बुद्धीला, माझ्या विचाराला जे काही होतं ते एखादा मुद्दा तरी मी घेतला. मी तर थोडं पुढे बोलतो मिलिंदजी, एक जरी मुद्दा तुम्ही घेतला आणि तुम्ही जर मला म्हटला की रेवण महाराज तुमच्या या प्रवचनातला हा मुद्दा आम्हाला पटला, तर एवढा सगळा प्रवास केल्याचा शिन गेला असं मी म्हणेल महाराज. का? कारण आपण ज्या पोटतिडकीने येतोय इथं काहीतरी मांडायला, ते कुठंतरी श्रोत्यांच्या घरी उतरावं एवढीच तळमळ असते. मी विस्तार करतो ना. माझा मुद्दा, मला पुन्हा मूळ मुद्द्यावर यायचा आहे. शुद्धीच्या मार्गावर सेवा धर्माचा आचार, नीती भक्ती निरंतर आपुली दया, हे आपलं जे काही विषय आहे त्या विषयाचा विस्तार आपल्याला करायचा आहे. माझा मुद्दा फक्त मार्गावर या शब्दावर आज सुरुवात करतोय. आपल्या दयेने हे सगळं होणार आहे हे नंतर जी काही आपुली म्हणण्यामध्ये कोण अपेक्षित आहे, भैयाजी महाराजांना दया म्हणण्यामध्ये काय अपेक्षित आहे ते पुढे बघू, वेळ मिळेल तसं. मार्ग म्हणत असताना मार्ग या शब्दाचा अर्थ साधन, आणि त्याचे 2 विचार मी करत होतो. साध्याची निश्चिती आहे पण साधनाचा स्वीकार नाही, साधनाचा स्वीकार आहे पण साध्याची निश्चिती नाही. याला सोपं उदाहरण देत होतो. काय व्हायचं हे माहित आहे, पण ते होण्याकरता काय करावं लागतं हे माहित नाही. एक, काय करतोय हे माहित आहे, पण हे केल्याने काय होणार आहे हे माहित नाही. 2 मी उदाहरण देतो. आता काय व्हायचं हे माहित आहे, पण त्याच्याकरता काय करावं लागतं माहित नाही. शाळेमध्ये आपण गेलो, 4थीच्या मुलाला विचारलं, 4थीमध्ये शिकणाऱ्या मुलाला विचारलं, तुला मोठीपणी काय व्हायचं? तो लगेच उत्तर देतो, कलेक्टर व्हायचं, रोज शाळा बुडवतो. उदाहरण समजून कळालं का? बघा, काय व्हायचंय माहित आहे, फार मोठ्याने जाहीर करतो, मला अमुक व्हायचंय. अरे मग पण त्याच्याकरता अभ्यास करावा लागतो, शाळेत यावं लागतं, नित्य काही चिंतन करावं लागतं, हे काहीच माहित नाही. म्हणजे काय व्हायचंय हे माहित आहे, पण ते होण्याकरता काय करावं लागतं हे माहित नाहीये ना. झालं एक वर्ग. आता दुसरा सांगू. दुसरा वर्ग असा आहे, काय करतोय हे त्याला कळतंय, आपण काय करतोय सध्या हे त्याला कळतंय, पण हे केल्याने काय होणार आहे हे माहित नाहीये. आपण काय करतोय सध्या हे त्याला कळतंय, पण हे केल्याने काय होणार आहे बाबा हे माहित नाहीये. मी उदाहरण देतो. 12वी मध्ये असलेला मुलगा, 12वीची परीक्षा चालू आहे, आपण त्याच्या घरी गेलो, आपण आपलं विचारलं कसं चाललंय. त्या घरात गेल्यानंतर आम्ही विचारतो, आता आम्हाला जर लोक घरी घेऊन जातात, पण आम्ही घरी गेले की आम्ही काय करायचं असते, घरी गेल्यानंतर आम्ही विचारत राहतो कसं चाललंय, बरं आहे का, कसं आहे का, किती मुलं किती मुली, हे सगळं असलं विचारत राहावं लागतंय. विचारत राहावं लागतंय म्हणण्यापेक्षा हे ज्याला विचारता येते त्यानंच महाराज व्हायचं, बाकीच्याने असल्या भानगडीत पडायचं. हे असले आम्हाला उद्योग करत राहावं लागतंय घरी गेल्यानंतर. असल्या विचारपूस अमुक तमुक सगळं करत राहतो आम्ही आपलं, कसं चाललंय, बरं आहे का, किती मुलं आहेत किती मुली आहेत, काय करतात मुलं, कुठे मुली, किती लग्न झाली, काय झाली, कोणाकोणाची लग्न झाली, काय सगळं विचारत राहतो आम्ही. आता हे असं झालंय, आता लौकिक आहे, काय करणार त्याला. मी आपलं गेलो, त्यांना विचारलं किती मुलं आहेत, त्यांनी सांगितलं 2 आहेत. काय करतोय थोरला, समोरच आहे. मी आपलं त्याला विचारलं, का रे बाबा काय करतोय, तो म्हटलं 12वीची परीक्षा चालू आहे. ऐका आता, मी विचारलं काय करतोय, तो म्हटला 12वीची परीक्षा चालू आहे. महत्वाचं आहे, आता 12वीची परीक्षा आहेतच, आता 12वीची परीक्षा चालू आहे.
मग लगेच मी पुढला प्रश्न विचारला, जो तुम्ही विचारला. मी त्यांना लगेच पुढला विचारला त्या मुलाला. म्हटलं मग पुढे काय ठरवलंय? 12वीची परीक्षा देतोय, मग पुढे काय ठरवलंय? म्हटलं बघू जमल तसं. हे काय उत्तर आहे? माझा मुद्दा संपला. अरे 12वीची परीक्षा देतो हे माहित आहे, पण हे केल्याने काय होणार आहे हे जर त्यांना माहित नसेल, जर ध्येयाची निश्चितीच नसेल, साध्याची निश्चितीच नसेल, तर तू काय करतोय हे कुठं मॅटर करतोय? आता आपण जे करतोय हे केल्याने काय होणार आहे हेही कळायला पाहिजे ना. म्हणून साध्याची निश्चिती आणि साधनाचा स्वीकार हा मानवी जीवनामध्ये खूप महत्वाचा असतो. ऐका आता, मग जो साधनाचा स्वीकार सांगितला, जे साधन स्वीकारायला सांगितलं, ज्या साधनाचा ना मार्गाचा विचार सांगितला, ते मार्ग स्वीकारताना कोणता मार्ग स्वीकारावा? इथं तर भैयाजी महाराजांनी त्या मार्गाचं नाव देऊन टाकलं शुद्धीच्या मार्गावर. हे कुठला मार्ग आहे? बरं, मुळात कसं आहे, अनेक मार्ग जेव्हा असतात तेव्हा आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, कोणत्या मार्गाने जावं? बरं, मार्ग अनेक आहेत. मार्गावर म्हणत असताना, शुद्धीच्या मार्गावर म्हणत असताना याचा अर्थ आणखी काहीतरी मार्ग असले पाहिजे. बरं, अनेक मार्ग आहेतच. आपल्याला जर प्रमाणात द्यायची झाली तर निळोबारांचं प्रमाण आहे, मार्ग दावुनी गेल्या आधी दयानिधी संतते, नाना साधनाच्या केल्या खंडपटा, असं निळोबाराय सांगतात. अनेक मार्ग आहे. कर्म नावाचा मार्ग आहे, ज्ञान नावाचा मार्ग आहे, योग नावाचा मार्ग आहे, भक्ती नावाचा मार्ग आहे, जप नावाचा मार्ग आहे, तप नावाचा मार्ग आहे. हे मार्गच आहेत ना सगळे. मग अनेक मार्ग जेव्हा आपल्या समोर असतात तेव्हा कोणत्या मार्गावर जायचं हा मोठा प्रश्न पडतो. कोणत्या मार्गावर? याच्यात अनेक मार्ग आमच्या समोर आहे. मग यातला कोणता मार्ग स्वीकारायचा? कर्म नावाचा मार्ग स्वीकारायचा का ज्ञान नावाचा मार्ग स्वीकारायचा का योग नावाचा मार्ग स्वीकारायचा? कोणता मार्ग स्वीकारायचा? का भक्ती नावाचा मार्ग स्वीकारायचा? काय करायचं? मी एक उदाहरण देतो आपल्याला. अनेक वाटा की कोणत्या वाटेने जाऊ हा कसा आपल्या मनामध्ये प्रश्न येतो का नाही? समजा कल्पना करा, मला एकाने फोन केला, तारीख दिली कीर्तनात. अलीकडे काळात फोनवर तारखा देतात लोक. पूर्वीच्या काळामध्ये प्रत्यक्ष भेटून तारखा दिल्या जायच्या. आता अलीकडल्या काळात ह्या फोननी इतकी गोंधळ करून ठेवलेले आहेत. फोनवर तारखा देतात, त्यामुळे कुणी तारीख दिली हे आम्हाला माहित नसतं आणि आपण कोणाला तारीख दिली हे त्यांना माहित नसतं. काय भेटाभेटीच नाही ना अलीकडल्या काळामध्ये. कुठून तरी मोबाईल नंबर मिळतो कुठंतरी आणि मग ते करतात फोन. बरं, तुम्ही मगाशी म्हटल्यासारखं मिलिंदची अशी गंमत आहे, म्हणजे ज्यांनी फोनवर तारीख दिली त्या गावात मध्ये गेल्यानंतर तो भेटेल याची शाश्वती कमी. फार अवघड असत. आमच्याकडे आमच्या भागामध्ये मी एकदा सकाळी कीर्तनाला असलं गेलो आणि मग गाडीतून उतरलो. जी काही कार्यकर्ती मंडळी होती ती काही कुठं त्यांच्या नियोजनाला गेली होती. 2 माणसांनी मला पाहिलं. पाहिल्याबरोबर एकाच्या लक्षात आलं बहुतेक हे आजचे कीर्तन करायचं. पण ते बघूनही माझ्याकडे कोणी येईना, माझ्याही लक्षात येईना. बाबा महाराज आल्यानंतर या बसा बसा म्हणतात, हे कोणी स्वागत करेनात, काय करेनात. आपलं कीर्तन याच गावी आहे का दुसऱ्या गावी आहे? काही यांनी मला ओळखलं नाही, मला काहीच कळेना. त्याच्यातल्या एकाच्या लक्षात आलं हे महाराज आहेत. मी सांगितलं, अरे हे बहुतेक आजचे कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत. आपली जी कार्यकर्ती मंडळी ती कुठेतरी त्यांच्या नियोजनात गेलेली आहेत. आपण जाऊया, तुझं घर जवळ आहे. पहिला दुसऱ्याला म्हटलं, तुझं घर जवळ आहे, तुझ्या घरी घेऊन जाऊया, चल म्हटलं. तर दुसऱ्याने काय उत्तर द्यावं? ते म्हटलं, बघ ज्यानं फोन केला ती बघून घेईल की आपल्याला काय घेणं देणं पडलंय मध्ये. माणसाशी गमती अलीकडल्या काळामध्ये फार अवघड आहे. फोनवर तारीख मला म्हटलं कीर्तनाला या. ठीक आहे. आम्ही गाडी घेऊन निघालो. ऐका, तो पलीकडून फोन करत होता, कुठपर्यंत आलात महाराज, कुठपर्यंत आलात? म्हटलं आलोय, इथं आलोय, तिथं आलोय. कुठपर्यंत आलात? आलोय. म्हणजे माझा अनुभव असा आहे, कीर्तनाला किंवा प्रवचनाला जाईपर्यंत माणसं फार फोन करतात. येईपर्यंत का नाही, कुठपर्यंत आलात, एवढे फोन करतात. आणि एकदा कीर्तन करून गेल्यानंतर महाराज गेले का गेले हे बघायला फोन. नंतर का आई नाही, विचारणं नाही, काही नाही विचारत राहतात. मग मी एका चौकामध्ये आलो. आल्यानंतर मी त्यांना म्हटलं, हो मी आलोय, या एका चौकात आलोय, पण इथं 4 वाटा आहेत, मला मार्ग सांगायचे. नीट ऐका, 4 वाटा आहेत इथं, 4 रस्ते आहेत. मी कोणत्या वाटेने येऊ? पुढची जी सरळ वाट आहे त्या वाटेने येऊ, उजवीकडनं येऊ, डावीकडनं येऊ? कोणत्या वाटेने येऊ तुमच्या गावाला येताना? कोणता रस्ता? त्या पलीकडल्या माणसाने मला काहीतरी योग्य उत्तर द्यावं कडे. तो पलीकडला मनुष्य म्हटला, महाराज या कोणत्याही वाटेने आमच्याच गावात येत आहे.
काय हे काही उत्तर आहे का? मी म्हटलं अहो असं कसं काय? ते म्हणलं नाही, चारही वाटा आमच्या गावात येतात. आता माझं नीट ऐका, गाव एक आहे पण त्याला वाटा चार आहे, असू शकतात. नागपूरला यायचं झालं तर एकाच वाटेने येतं असं काही नाही. नागपूरला यायचं झालं, इकडून येणारी वाट वेगळी असेल, इकडून येणारी वेगळी, तिकडून येणारी वेगळी, कुणी मध्य प्रदेशमधून येणारी वाट वेगळीच आहे, इकडून मुंबईकडनं येणारी वाट वेगळीच आहे, इकडून आमच्याकडनं पंढरपूरकडनं येणारी वाट वेगळीच आहे, असू शकतात. गाव हे काय वाटलं चार आहेत मान्य. तो म्हटलं कोणत्याही वाटेने या. मी त्याला म्हटलं अरे बाबा कोणत्याही वाटेने या, चारही वाटा तुझ्या जरी गावाला येत असल्या तरी, आता ऐका माझं बोलणं. माझा प्रश्न त्याला असा राहतो, अरे बाबा याच्यातली जवळची वाट कोणती सांग, कारण उशीर झालाय, मला जवळची वाट सांग, जवळचा मार्ग सांग. चारही वाटा तुझ्याकडे जरी येत असल्या तरी याच्यातली जवळची वाट कोणती आहे? तसं परमात्म्याकडे घेऊन जाण्याकरता कर्म नावाचा मार्ग आहे, ज्ञान नावाचा मार्ग आहे, योग नावाचा मार्ग आहे, भक्ती नावाचा मार्ग आहे. हे चारही मार्ग जरी भगवंताकडे घेऊन जाणारे असले तरी तुमच्या माझ्यासारख्या साधकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, याच्यातली जवळची वाट कोणती आहे? याच्यातला जवळचा मार्ग कोणता आहे? कर्म नावाचा मार्ग जवळचा आहे, ज्ञान नावाचा मार्ग जवळचा आहे, योग नावाचा मार्ग जवळचा आहे, का भक्ती नावाचा मार्ग जवळचा आहे? याच्यातला कोणता मार्ग जवळचा आहे हा प्रश्न आपल्या मनात येतो. तसं मी त्या माणसाला विचारलं की जरी चारही रस्ते तुझ्या गावाला येत असले तरी याच्यातली जवळचा रस्ता कोणता आहे सांग. तसं हे चारही मार्ग भगवंताकडे घेऊन जाणारे असले तरी याच्यातला जवळचा मार्ग कोणता आहे हे सांगा. हा मी दोन्हीकडे, एकदा उदाहरणाचा एकदा सिद्धांताचा. आता ऐका, जवळचा मार्ग. त्या पलीकडच्या माणसांनी सांगितलं महाराज उजव्या बाजूचा रस्ता आहे ना तो जवळचा आहे, या. आलं उदाहरणात झालं. आता इकडे सिद्धांतात कर्म ज्ञान योग आणि भक्ती याच्यातला जवळचा मार्ग कोणता? तुम्ही एक काम करा, काही संतांनाच हे प्रश्न विचारा की जवळ कुठे येईल. कर्माकरता जवळ शब्द येतोय का, ज्ञानाकरता जवळ शब्द येतोय, योगाकरता जवळ शब्द येतोय का, भक्ती म्हणजे नामस्मरणाकरता जवळचा शब्द येतोय, कुठे येतोय? मी तुम्हाला एक अभंग सांगतो. जी वारकरी सांप्रदायिक मंडळी आहेत त्यांना बहुतेक माहित असेल, पण जरी आपलं माहित नसला तरी आपल्या घरात गाथा आहे. आपल्या घरात गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे. आणि जरा पुढे बोलू, आहे म्हणण्यापेक्षा असलीच पाहिजे. घरात ज्ञानेश्वरी गाथा असलीच पाहिजे. आणि जरा आणखीन धाडस करून पुढे बोलू, ज्ञानेश्वरी गाथा घरात नसेल तर ते घरच नाही. घरात पाहिजे. ज्ञानेश्वरी असणं म्हणजे ज्ञानोबराय असणं आहे, गाथा असणं म्हणजे तुकोबराय असणं आहे. घरी गेल्यानंतर गाथा ओढ. एक अभंग पहा. अभंग असा आहे, स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे. ध्वजा कुंचे गरुड टके शृंगार निके करुनिया. तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा. असं आहे, जवळी वाट. वाट म्हणजे मार्ग, वैकुंठा. जवळी हा शब्द इथं येतो या अभंगात. म्हणजे तुकाराम महाराज सांगतात वाचे गाऊ विठ्ठल ही वाट, हा मार्ग जवळी कुठं, वैकुंठाला जाण्याकरता. आता हे वैकुंठ शब्दाचे अर्थ काय करायचे हे स्वतंत्र आहे बरं. आता हे वैकुंठ म्हणजे काय, वैकुंठ शब्दाचा अर्थ काय? अरे गंमत अशी आहे महाराज, काही काही लोक तर एवढे विचित्र. एक मनुष्य मला भेटला, मला म्हटलं महाराज तुम्ही इकडे तिकडे फिरता. म्हटलं हो. अनेक ठिकाणी कीर्तनाला इकडे तिकडे जाता. म्हटलं हो. मग आम्हाला एकदा घेऊन चला. म्हटलं कुठं? वैकुंठाला. अरे आमचं नियमाचं काही कॉन्ट्रीब्युशन आहे का? खालची उचल वर पाठव, काही सतत राहतात. तर त्या वैकुंठाचा आमचा काय संबंध राहणार आहे? मग इथला वैकुंठ शब्दाचा अर्थ काय, जो तुम्हाला अभिप्रेत असलेला तो वैकुंठ शब्दाचा अर्थ इथं घेऊ नका. जे काही आपल्याकडे काय ते स्वर्ग नरक वगैरे ते अनुषंगाने, मला त्यात जायचं नाही. आता वैकुंठ शब्दाची तात्विक अर्थ आहेत ना. मी आपल्या करता दोन अर्थ सांगतो. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, अधिक अक्षराने एका भू वैकुंठ म्हणे तुका. तुकाराम महाराज सांगतात पंढरी हेच एक वैकुंठ आहे. दुसरं एक प्रमाण देऊ हरिपाठात, तुमच्या रोजच्या पाठात. हरिपाठामध्ये ज्ञानोबा असं बोलतात, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भर लागण दाट हरी दिसे. ज्ञानोबा बोलतात अरे भगवान श्री हरी हाच एक वैकुंठ आहे, दुसरं कुठलं वैकुंठ काय काय. आणि थोडं युक्तिवादाने आणखीन एक उत्तर देऊ. वैकुंठ या शब्दाचा विचार मराठी व्याकरणाच्या दृष्टीने वै अधिक कुंठ बरोबर वैकुंठ. वै या शब्दाचा अर्थ आहे भेद आणि कुंठ या शब्दाचा अर्थ आहे निवृत्त होणं.
भेद निवृत्त होणं म्हणजे अभेदाची अवस्था प्राप्त होणं यालाच वैकुंठ म्हटलं जातं. आणि या वैकुंठाला जाण्याचा मार्ग जवळी वाट वैकुंठ, जवळचा मार्ग कोणता? वाचे गाऊ विठ्ठल. आणि वाचे गाऊ विठ्ठल या शब्दाचा अर्थ आहे भक्ती. म्हणजे भक्ती नावाचा मार्ग हा कसा झाला? जवळचा. चारही वाटा तुझ्या गावाला येतात. आपला पहिला प्रश्न काय? जवळची वाट कोणती? त्या पलीकडल्या माणसांनी सांगितलं उजव्या बाजूचा रस्ता जवळचा आहे. चारही मार्ग भगवंतापर्यंत घेऊन जातात, कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती. आपला प्रश्न आहे याच्यातला जवळचा मार्ग कोणता? तुकोबारायांनी उत्तर दिलं भक्ती नावाचा मार्ग हा जवळचा आहे. भक्ती नावाचा मार्ग जवळचा आहे. झालं का नाही आता? म्हणजे मला माझ्या माहितीप्रमाणे मार्ग या शब्दाचा विचार झाला ना. भक्ती नावाचा मार्ग जवळचा, संपलं. नाही, एवढ्यावर थांबत नाही. सांगतो. आपण तिथं जात असताना चौकात मी उभा आहे, पलीकडून तो फोन करतोय. मी त्याला विचारलं जवळचा रस्ता कोणता? त्यांनी सांगितलं उजवा, उजव्या बाजूने या. मी लगेच निघावं का नाही? मी निघत नाही. मी त्याला आणखीन एक प्रश्न करतो. बघा तुम्ही तेच करणार. मी त्याला विचारलं पलीकडून, अरे बाबा तू जवळचा रस्ता जवळचा आहे म्हणतो, पण तो चांगला आहे काय? आपला पुढचा प्रश्न काय? तो चांगला आहे काय? म्हणजे आपल्याला असं पाहिजे, रस्ता जवळचा पाहिजे आणि हा हे दोन्ही पाहिजे. एक तर जवळचंही पाहिजे आणि चांगलंही पाहिजे. पण आता गंमत अशी आहे, जे जवळचे आहेत ते चांगले नाहीत आणि जे चांगले आहेत ते जवळचे नाहीत. तरी आपल्यावर देशावर फार मोठी कृपा आहे गडकरी साहेबांची की एवढे चांगले रस्ते आज आपल्याला भेटायला लागले. कारण मला नागपूरमध्ये 2 दिवस राहायचं आहे, त्यामुळे असं बोललंच पाहिजे. नाही खरंच खूप आहे. म्हणजे मी खरंच सांगतो, मी काय बरं मी बोलतोय असं नाही, अख्खा देश बोलतोय. मी काय बोलतोय काय आहे त्याची. आणि त्यातल्या त्यात तुमच्या विदर्भावर तर फारच मोठी कृपा आहे. विदर्भात आज काही काही खेडेगावाला मी परवा आम्ही इकडल्या भागात फिरत होतो, गावागावापर्यंत चांगले रस्ते दिसून येतात तिकडे. आता म्हणजे मी त्याला विचारलं रस्ता जवळचा कोणता? त्यांनी सांगितलं उजवा. मी लगेच निघावं ना. मी काय विचारलं त्याला प्रश्न, चांगला आहे का? आता ऐका, हे जाऊ द्या उदाहरणातलं. मी पुन्हा इकडे सिद्धांतात येतो. सिद्धांतात काय चाललंय आपलं? भगवंतापर्यंत घेऊन जाणारे मार्ग किती? हा हे विसरू नका. मार्ग किती? 4. कर्म, ज्ञान, योग, भक्ती. आपला विषय आपल्याला यायचंय कुठं? शुद्धीच्या मार्गावर इथे यायचंय. याच्याकरता एवढा सगळा विस्तार कर. भगवंताकडे जाण्याकरता मार्ग 4. आपण काय प्रश्न विचारला तुकोबारायांना, ज्ञानोबारायांना किंवा आधी करून सर्व संतांना? हे 4ही मार्ग भगवंताकडे घेऊन जाणारे आहेत, मान्य आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी उघडा, हे 4ही मार्ग तितकेच चांगले आहेत. बरं म्हणजे घेऊन जाणारे आहेत. कर्मही तिथे घेऊन जाणार आहे, ध्यानही तिथे घेऊन आता मला तितके विस्तार करणे इतकी वेळ नाहीये. ज्ञानेश्वरीतला 3रा अध्याय काढला, कर्मयोग कळतो. ज्ञानेश्वरीतला 9वा अध्याय काढला, ज्ञानयोग कळतो. ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय काढला, हठयोग किंवा जे काही आपल्याला पतंजलींचा योग सांगितला जातो तो योग कळतो. आणि ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय काढला की आपल्याला भक्तियोग कळतो. ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय काढला की सगळेच योग कळतात, मार्ग कळतात, सगळेच मार्ग कळतात. कर्म काय, ज्ञान काय, योग काय, भक्ती काय, सगळंच आहे. त्या अनुषंगाने म्हणून मी म्हटलं आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. कर्म भगवंताकडे कसं घेऊन जाईल, ज्ञान भगवंताकडे कसं घेऊन जाईल, योग भगवंताकडे कसं घेऊन जाईल, भक्ती भगवंताकडे कशी घेऊन, 4ही मार्ग तिथे घेऊन जाणार आहेत, त्याच्यात शंका नाहीये. आपण सामान्य, आपण कोण आहोत? असोनी संसारी आहोत. ज्ञानोबारांच्या भाषेत बोलायचं झालं तर हरिपाठात असोनी संसारी जीवे योगू करी ना. आपला अधिकार हरिपाठाच्या दृष्टीने विचार केला तर आपण असोनी संसारी, सामान्य माणूस, प्रपंचामध्ये रत असूनही परमार्थाची आवड असणारी माणसं. प्रपंच आम्हाला आमच्या भाग्याने सुटलेला नाहीये, कारण आम्हाला ते आहे. नशिबाच्या दृष्टीने विचार केला तर आम्ही जन्माला आलो म्हटल्यानंतर प्रपंच आम्हाला करावाच लागणार आहे. मग आम्हाला परमार्थ करण्याचा अधिकार नाहीये का? करता येईल ना. मग प्रपंचात राहून परमार्थ कसा करायचा या विचारावर असलेली आपण माणसं आहोत. आपण या विचारावर असलेली. मग जसं तुकोबाराय बोलतात भय वाटे पर नट सुटे हा संसार, या भूमिकेत असलेली आपण माणसं आहोत. मग आपल्याकरता म्हणून तुकोबारांना विचारलं की हे 4ही रस्ते जरी तिथून घेऊन जाणारे असले तरी याच्यातला जवळचा सांगा, कारण आम्ही सामान्य माणसं आहोत, आम्हाला तितकी वेळ नाहीये. कर्माचा विचार इतका विस्ताराने ऐकण्या इतका, ज्ञान संपादन करण्या इतकं, योगाचा यम नियम आसन प्राणायाम कुठं आम्हाला ते जमणार आहे?
ज्ञानाच्या बाबतीत करताना विवेक वैराग्य शमदमादी षटक संपत्ती मुमुक्षुता श्रवण मनन निधी ध्यासन तत्वम पदार्थ शोधन किती विस्तार करू मी त्या ज्ञान नावाच्या मार्गाचा. आम्हाला कुठं एवढं कर्माचा विचार करताना नित्य कर्म मग त्या कर्मामध्ये सूक्ष्मता. कर्म फार सूक्ष्म. कर्म करत असताना यज्ञ नावाचं कर्म जरी घेतलं तरी त्याच्यात सूक्ष्मता आहे. हो, किती सूक्ष्मता म्हणजे काय, उजवीकडे कोणी बसायचं आणि डावीकडे कोणी बसायचं इथून सूक्ष्मता आहे. यज्ञ करायला बसल्यानंतर आपली बायको डाव्या हाताला कधी वाजवायची आणि उजव्या हाताला कधी वाजवायची इथून आहे. आता आपलं कसं आहे काय, आपण भजनाला प्रवचनाला कीर्तनाला काळ वेळ ना मग उच्चारिता नाही. आपल्यासारख्या सामान्य माणसाला तितक्या सूक्ष्मता जमणार नाहीये. ज्ञानाची जी काही आपल्याला सांगितलेली क्लिष्ट काय सहजासहजी आमच्या सारख्यांना येणार नाहीये. ज्ञानामध्ये जे महत्वाचं लागतं ते संयती इंद्रिय हे महत्वाचं लागतं. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर हा संयती इंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचिरेन अधिगच्छति गीता सांगते. भगवान अर्जुनाला सांगतात. विवेक वैराग्य शमदमादी हे आमच्यासारख्या सामान्य जीवामध्ये येईलच याची शाश्वती देता येत नाही. निधिध्यासनासारखा मार्ग आम्हाला अवलंब करता येईल सांगता येत नाही. बरं, योगाचा विचार करावा तर यम नियम आसन प्राणायाम हे काय कसं जमायचं तुमच्या माझ्यासारख्यांना. आचार्य शिवाजीराव भोसले सरांचं नाव ऐकून आहात, त्यांची व्याख्यानही तुम्ही ऐकली असतील. म्हणून मी म्हटलं मला माहिती आहे नागपूर ही साहित्य नगरी आहे. त्यांचं झालंय वा. आचार्य शिवाजीराव भोसले सर आता त्यांचं काही जे थोडंफार मला ऐकायला मिळालं ते इतके गमतीने म्हणायचे. ते म्हणायचे मी जेव्हा लहान होतो साताऱ्याच्या शाळेमध्ये असताना तर म्हटलं मी ग्रंथालयामध्ये गेलो त्या ग्रंथपालाला सांगितलं की बाबा मला एखादं चांगलं पुस्तक दे. तेव्हा मी 7वीला होतो. म्हटले चांगलं पुस्तक दे. तर त्यांनी स्वामी विवेकानंदांचा राजयोग दिला म्हटले. आणि जेव्हा म्हटले ते राजयोग मी हातामध्ये घेतला. आता ते भोसले सरांची बोलण्याची पद्धत. तेव्हा सर असं म्हणले की राजयोग माझ्या हातामध्ये जेव्हा पडला तेव्हा मला असं वाटायला लागलं की आपल्या हातामध्ये पहिल्यांदाच राजयोग पडलाय याचा अर्थ बहुतेक आपल्याला पुन्हा एकदा राजा होण्याचे योग आहेत. आपण भोसले असं ते म्हटले. पुन्हा एकदा आपल्याला राजा होण्याचे योग आहेत म्हटले. असं म्हणून भोसले सरांनी ते पुस्तक घेतलं आणि म्हटलं मी खोलीवर गेलो. 7वीचं त्यांचं वय. आणि खोलीवर गेलो आणि मग ते राजयोग स्वामी विवेकानंदांचा उघडला आणि त्याच्यातलं पहिलंच वाक्य वाचत असताना त्या राजयोगामध्ये योगा करता लागणाऱ्या त्या अष्टांग योगाचा विचार सांगताना यम नियम आसन प्राणायाम ध्यान धारणा प्रत्याहार असे शब्द होते म्हटले. आणि जेव्हा मी पहिलाच यम शब्द वाचला तेव्हा मला मात्र घाबरून गेलो की जर पहिल्यांदाच यम तर मग पुढं काय. आणि असं म्हणून मी ते झाकून ठेवलं. म्हटलं माझ्या काही बुद्धीला ते पेलणार नाही. मग मी ते महिनाभर माझ्याकडे ठेवून घेतलं, ग्रंथपालाकडे दिलं, हलकं फुलकं काहीतरी दे बाबा म्हटलं वगैरे वगैरे. मुद्दा मला काय सांगायचा आहे, तुमच्या माझ्या सारख्याला ते यम नियम आसन जमतील का नाही ना. म्हणून सर्वसामान्यांना काय पडतं जवळचं ते सांगा म्हटल्यानंतर तुकोबारायांनी सांगितलं भक्ती नावाचा मार्ग जवळचा आहे. आता विषय संपला. हो, कर्म ज्ञान योग आणि मार्ग भक्ती हे 4 मार्ग भगवंताकडे घेऊन जाणार आहेत. पण त्याच्यातला जवळचा मार्ग भक्ती आहे. संपलं. निघावं नाही. पण परत आपल्या मनात एक प्रश्न येतो. जसा माझ्या मनामध्ये त्या चौकात आल्यानंतर प्रश्न आला उजव्या बाजूचा रस्ता जवळचा आहे पण चांगला आहे का, तसं या 4 मार्गामध्ये भक्ती नावाचा मार्ग जवळचा आहे पण चांगला आहे का प्रश्न येतो. अहो पण ते चांगलं आहे का. म्हणजे आम्हाला 4ही मार्गामध्ये जवळचाही मार्ग पाहिजे आणि तो चांगलाही पाहिजे. मग आता चांगला शब्द या 4 मार्गांपैकी कुणाला लागला याचा शोध घ्या. या कर्म ज्ञान योग भक्ती हे जे मार्ग सांगितले याच्यात कोणा करता चांगला शब्द आला. मी आपल्याला तुकोबारांचं काही प्रमाण देऊन जातो. तुकाराम महाराजांनी असं सांगितलंय नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. तुकोबारा बोलतात. किंवा कीर्तन चांग होय अंग हरिरूप. तुकोबारा बोलतात. चांगला हा शब्द तुकाराम महाराजांनी नामाच्या म्हणजे भक्तीच्या अनुषंगाने वापरलाय. चांगला हा शब्द इथं वापरलाय. ही भक्ती कशी आहे, चांगली आहे. याचा अर्थ या 4ही मार्गामध्ये भक्ती नावाची वाट जवळची आहे आणि भक्ती नावाची वाट चांगली आहे. आलं का नाही इथपर्यंत. झालं ना, विषय संपला. संपत नाही. मी पुन्हा त्या उदाहरणात घेऊन जातो. कोणत्या, मी चौकामध्ये गाडी घेऊन उभा ते विसरू नका तुम्ही. ते विसरू नका. ते महत्वाचं आहे. ते जे कळालं की हे कळून जात आहे. मी चौकामध्ये गाडी घेऊन उभा आहे, पलीकडून फोन येतोय. मी त्याला विचारलं अरे कोणता रस्ता इथं आहे जवळचा. तो म्हटला उजवा. मी दुसरा प्रश्न विचारला चांगला आहे का. त्यांनी सांगितलं महाराज उजव्याच बाजूचा रस्ता चांगला आहे. एवढं झाल्यावर मी निघावं नाही. मी आणखीन एक प्रश्न विचारतो त्याला. काय विचारतो सांगू. तेव्हा का मी त्याला विचारलं अरे बाबा तो उजव्या बाजूचा रस्ता चांगला आहे म्हणतो तेवढा एकच चांगला आहे का आणखीन कुठला चांगला आहे.
तो चांगला आहे का आणखी कुठला याच्यापेक्षा चांगला आहे. म्हणजे आपल्याला चांगला मार्ग पाहिजे, पण तो सगळ्या मार्गापेक्षा चांगला पाहिजे, हे महत्वाचं आहे मानसशास्त्र. लक्षात येते का बघा. नाही कळालं तर मी उदाहरण देतो ना. चांगलं म्हणणं वेगळं आणि सगळ्यांपेक्षा चांगलं म्हणणं वेगळं. पटतंय तुम्हाला कोणतं वाक्य बघा. तुम्ही चांगले आहात हे म्हणणं वेगळं. बरं, आपण घरात एखाद्याच्या गेलो तर म्हणलं काय काही म्हणा, घरात तू तेवढा चांगला आहे, तू चांगला आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा अख्ख्या घरात सगळ्यापेक्षा तुझ्यासारखा कुणी चांगला नाही, हे वाक्य जरा जास्त भाव. पटतंय का बघ. नाही पटलं मी आमच्याकडलं सांगतो. परमानंद भजन करताना सुद्धा अभंग म्हणणारी जी मंडळी असतात, तुम्हाला नाही कोणाला, तुम्ही सगळे अगदी गोड म्हणणारी आहात, पण ते भजन करताना सुद्धा जर एखाद्याला म्हटलं ना अभंग म्हटला, तर मग त्याला जर म्हटलं ना चांगला अभंग म्हटला तुम्ही, ठीक आहे, हे सरळ वाक्य झालं. पण जर आपण दुसरं वाक्य वापरलं ना, अख्ख्या भजनामध्ये तुझ्यासारखं चांगलं कुणीच म्हटलं नाही, हे जरा जास्त महत्वाचं आहे. अख्ख्या भजनामध्ये तुझ्यासारखं कुणीच चांगलं म्हटलं नाही. हे मानसशास्त्र आपलं तू चांगला आहे म्हणण्याला जास्त स्वीकारतं का सगळ्यापेक्षा तू चांगला आहे हे म्हणण्याला जास्त स्वीकारतं. मानसशास्त्र आपलं कसं आहे. जाऊ द्या, मी आमच्याकडलं घेतो. आणखी काही लोक आम्हाला भेटतात. मला एकाने सांगितलं, महाराज तुमचं कीर्तन चांगलं झालं, याच्यापेक्षा सुद्धा अख्ख्या उत्सवामध्ये तुमच्या इतकं कीर्तन कुणाचंच चांगलं झालं नाही. हे जरा जास्त महत्वाचं आहे, हे जास्त महत्वाचं आहे. मी एका गावचं सत्यातलं कीर्तन करून मिलिंदची घरी गेली. घरी गेल्यानंतर त्या गावच्या एका माणसाचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की महाराज तुमचं कीर्तन चांगलं झालं. मी म्हटलं धन्यवाद. तो म्हटलं नाही अख्ख्या सप्ताहामध्ये तुमच्यासारखं कीर्तनच कुणाचं झालं नाही, इतकं चांगलं तुमचं झालं. मला ते जास्त बरं वाटलं. म्हणजे अख्ख्या सप्ताहामध्ये पूर्ण उत्सवामध्ये माझ्या एवढं चांगलं कुणाचं कीर्तन झालं नाही, त्याचा जास्त आनंद झाला. त्या माणसाचा फोन ठेवल्यानंतर मी त्या सप्ताहाचा उत्सवाचे जे अध्यक्ष असतात त्या अध्यक्षांना पुन्हा माघारी फोन केला. मी एक सांगू का, एखादा वक्ता बोलून गेल्यानंतर पुन्हा माघारी त्या वक्त्याने जर एखाद्या अध्यक्षांना फोन केला तर त्या कमिटीचे अध्यक्ष घाबरून जातात. का आला बाबा, कळालं का तुम्हाला. बघा आता हे कंसातलं आहे, ज्याला कळेल त्याला कळेल, न कळेल तरी विसरून महत्वाचे आहे. माघारी फोन अलीकडच्या काळात जास्तच येऊ लागली अलीकडे. बरं ते कधीही येतील, म्हणजे अगदी मंडपातून बाहेर पडल्या येतात, प्रवासात येतात, घरी गेल्यावर येतात फोन. ते घाबरले. मला त्या अध्यक्षाने विचारलं का महाराज का. म्हटलं झाला का उत्सव. म्हटलं हो झाला. म्हटलं सगळी कीर्तनं झाली का. तो म्हटलं हो झाली. कशी झाली. तो म्हटलं चांगली झाली. म्हटलं माझं कीर्तन कसं झालं. तो म्हटलं चांगलं झालं. म्हटलं अहो तसं नाही, तुमच्या गावातल्या त्या माणसाचा फोन आला होता, अख्ख्या उत्सवामध्ये सगळ्यात माझं कीर्तन चांगलं झालं असं म्हणत होता. त्या अध्यक्षांनी सांगितलं महाराज तुमचं कीर्तन चांगलं झालं, पण ज्याचा फोन आला त्याचं फार मनावर घेऊ नका, तो सगळ्याच कीर्तन करायला असं म्हणतोय. तुम्हाला म्हणतो असं काही वेळेला असं असतं. कीर्तन चांगलं झालं म्हणणं सर्वांपेक्षा चांगलं झालं म्हणणं हे जसं अधिक पद्धतीने भावतं, तसं कर्म ज्ञान योग आणि भक्ती याच्यातला जवळचा मार्ग कोणता. भक्ती. चांगला मार्ग कोणता. भक्ती. तसं मी त्या माणसाला विचारलं हा तेवढा चांगला आहे का दुसरा आणखीन कोणता चांगला आहे. त्या माणसाने सांगितलं महाराज नाही सगळ्या रस्त्यांपेक्षा उजव्या बाजूचाच रस्ता चांगला आहे. तसं तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांना विचारा की कर्म ज्ञान योग भक्तीमध्ये जवळची वाट, जवळचा मार्ग तुम्ही भक्ती सांगता, चांगला नावाचा मार्ग भक्ती सांगता, पण एवढा एकच चांगला आहे का आणखी कोणतं चांगलं आहे. देवर्षी नारद मुनींनी भक्ती सूत्रामध्ये याचं एक सूत्र दिलंय. ऐका, नारद मुनींनी भक्ती सूत्रात एक सूत्र दिलंय. सूत्र असं दिलंय, नारदजी सांगतात सा तू कर्म ज्ञान योगेभ्या अपि अधिकतरा भक्ती. भक्ती कशी आहे. सा तू कर्म ज्ञान योगेभ्या अपि अधिकतरा. अधिकतरा या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ आणि अपि या शब्दाचा अर्थ यांच्यापेक्षा. अधिकतरा म्हणजे श्रेष्ठ. आता हे सूत्र कसं लावायचं. सा म्हणजे भक्ती. ती भक्ती कर्म ज्ञान योगेभ्या अपि. सा म्हणजे ती भक्ती कर्म ज्ञान योगेभ्या अपि म्हणजे ही भक्ती कर्म ज्ञान योगापेक्षा अधिकतरा म्हणजे चांगली. म्हणजे काय झालं तर भक्ती नावाची वाट जवळची आहे, भक्ती नावाची वाट चांगली आहे. नवे कर्म ज्ञान योगापेक्षा ही भक्ती नावाचा मार्ग चांगला आहे. इथपर्यंत म्हणजे मार्ग कोणता जवळचा. भक्ती. मार्ग कोणता चांगला. भक्ती. कर्म ज्ञान योगापेक्षाही चांगला मार्ग कोणता. भक्ती. म्हणजे भक्ती नावाचा मार्ग या तिन्ही पेक्षा चांगला असा आला आपलं. बरोबर आहे.
आता तरी माझ्या मनामध्ये प्रश्न येतात, कर्म ज्ञान योग मार्गापेक्षा भक्ती नावाचा मार्ग चांगला म्हणत असाल तर 3 विकल्प करावे लागतील. एक, कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आणि योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ, असे 3 विकल्प करावे लागतील. कर्म मार्गापेक्षा भक्ती मार्ग श्रेष्ठ, ज्ञान मार्गापेक्षा भक्ती मार्ग श्रेष्ठ आणि योग मार्गापेक्षा भक्ती मार्ग श्रेष्ठ. आता आणखीन आपण जे करतो कोर्टामध्ये, आपण जे बोलतो त्याच्यात एक युक्तिवाद सांगू. जर तुम्हाला हे श्रेष्ठ सांगायचं असेल तर याच्यातली उणीव दाखवावी लागते. तुम्हाला कर्म नावाच्या मार्गापेक्षा भक्ती नावाचा मार्ग श्रेष्ठ सांगायचा असेल तर कर्मामध्ये काय उणीव आहे, त्याच्यामध्ये काय उणीव आहे. उणीव म्हणलं तर कळलं ना मराठीतला हा शब्द, म्हणजे कमीपणा त्याच्यातला, त्याच्यामध्ये काय डिफेक्ट आहे हे तुम्हाला दाखवावं लागणार आहे. हे तर काय चुकलंय, इथं काय अडचण आहे हे दाखवावी लागणार आहे. म्हणजे तुम्हाला कर्मातला उणीवपणा दाखवावा लागेल आणि तो उणीवपणा भक्तीने कसा भरून येतोय हे दाखवावं लागेल. म्हणजे कर्मापेक्षा भक्ती नावाचा मार्ग श्रेष्ठ सिद्ध करता येईल. ज्ञानातला उणीवपणा तुम्हाला दाखवावं लागेल आणि तो उणीवपणा भक्ती नावाच्या मार्गाने कसा भरून येतो हे दाखवावं लागेल. म्हणजे ज्ञानापेक्षा भक्ती मार्ग श्रेष्ठ सांगता येईल. आणि तिसरा मुद्दा, योगापेक्षा भक्ती मार्ग नावाचा मार्ग श्रेष्ठ सांगताना योगातला उणीवपणा तुम्हाला दाखवावा लागेल आणि तो भक्तीने कसा पूर्ण होतोय हे सिद्ध करावं लागेल. म्हणजे योगापेक्षा भक्ती नावाचा मार्ग श्रेष्ठ असं जावं लागेल. म्हणजे असे 3 विकल्प तुम्हाला करावे लागतील. आता कर्म काय, ज्ञान काय आणि योग काय, याचं एका वाक्यामध्ये मी जरा विस्तार आणि त्याची उणीव सांगतो एका वाक्यामध्ये. मला कारण त्याच्यावर जास्त मला वेळ घालवायची नाहीये. माझा मुद्दा आहे भक्ती नावाचा मार्ग आणि त्याच्याही पुढे मला जाऊन जायचं आहे शुद्धीच्या मार्गावर. मला त्याच्या पुढे पोहोचायचं आहे. तर म्हणून मी या अनुषंगाने चाललोय. आता कर्मामध्ये काय उणीव आहे, मुळात कर्म म्हणायचं कशाला. सगळं जरी मला कर्म सांगता येणार नसलं तरी कर्मशास्त्राचे 2 नियम सांगतो. वैकुंठवासी प्रातस्मरणीय दांडेकर मामांनी ज्ञानेश्वरीची जी प्रस्तावना केलेली आहे आपल्या संस्थेच्या, तर त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे ज्ञानेश्वरीतील कर्मयोग वाचण्यासारखं आहे. प्रस्तावना खरं तर ज्ञानेश्वरीची इतकी गोड आहे मामासाहेबांनी केलेली. त्याच्यात 2 वाक्य कर्मशास्त्राचे असे लिहिले आहेत. प्रत्येकाला कर्म करावं लागेल एक, आणि केलेलं कर्माचं फळ भोगावंच लागेल 2, अशी 2 वाक्य आहेत. कर्मशास्त्र एवढ्याच संपत. प्रत्येकाला कर्म करावं लागेल एक आणि केलेलं कर्म भोगावंच लागेल 2. हरिपाठामध्ये नाथराय सांगतात, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसी किती. आपण काय करतो ते भोगावंच लागतं, सुटका होत नाही. आपण काय करतो ते भोगावं लागतं. बर, मग आता कर्म आपण जे करतो ते भोगावंच लागेल असं जर म्हणत असाल, याचा अर्थ कर्मशास्त्र एवढ्या 2 वाक्यामध्ये संपून जात. पण या कर्मामध्ये उणीव आहे. मला आता कर्म म्हणजे काय कळालं थोडक्यात, मला जास्त वेळ घालवायची नाहीये म्हणून. कर्मामध्ये काय हे थोडक्यात सांगितलं, पण याच्यात एक उणीव आहे. काय उणीव आहे नीट ऐका. ज्ञानोबारांनी उत्तर दिलं, मी देतोय असं नाही. ज्ञानोबाराय कर्म मार्गातली उणीव सांगतात. ज्ञानेश्वरी इतकी गोड आहे, तुम्ही जर मन लावून वाचत गेला, अर्थासहित आपल्याला वेळ मिळेल तसं वाचत गेला, एक ओवी कितीतरी जीवनातला आनंद आम्हाला प्राप्त करून देते. ज्ञानोबाराय सांगतात कर्म खूप चांगलं आहे, पुष्कळ विस्तार केला 3ऱ्या अध्यायामध्ये. 3रा 4था 5वा अगदी कर्माचाच विस्तार आहे. मित्र असं अनेकदा म्हणत असतो, म्हणजे आपण माझ्यापेक्षा गीतेच्या अभ्यासात जास्त आहात, पण मला तर असं वाटतं भगवद्गीता नावाचा ग्रंथ 2च मुद्द्यावर आधारित आहे. एक अर्जुनाच्या मुखातलं वाक्य आहे आणि एक भगवंताच्या मुखातलं वाक्य आहे. काय? अर्जुनाने म्हणावं मला कर्म करायचं नाही आणि भगवंतांनी सांगावं तुला कर्म करावंच लागेल. या 2 वाक्याचा विस्तार म्हणजे 700 श्लोकाची भगवद्गीता. पहा तुम्ही. आता त्याचे कितीतरी मला विस्तार करता येईल. स्वतंत्र कधीतरी भगवद्गीतेतील एक विषय घेतला तर आपल्याला त्याचा बोलता येईल की अर्जुनाच्या मनात निर्माण झालेले प्रश्न, कर्म न करण्याची वृत्ती कशी तयार झाली, हे सगळं आहे. त्या कर्मामध्ये एक उणीव आहे. काय उणीव आहे? ज्ञानोबा सांगतात, तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू या दोहीचे नाम बंधू कर्माचा की, अशी भाषा आहे. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू या दोहीचे नाम बंधू कर्माचा की. इथला बंधू या शब्दाकडे जरा बारीक लक्ष द्या. कर्म याच्यामध्ये कर्तृत्वाचा मद, हा मद शब्द किती महत्वाचा आहे. कर्तृत्वाचा मी करतोय हा मद निर्माण होण्याची शक्यता आहे आणि कर्मफलाची आसक्ती निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि या दोन्हीमुळे आपण करत असलेलं कर्म नैष्कर्म्य स्थितीपर्यंत जात नाही.
नैष्कर्म्य ही एक अद्वैत वेदांताने सांगितलेली मोक्ष स्थितीच आहे. नैष्कर्म्य ही अवस्था जी आहे, ही जी स्थिती आहे, नैष्कर्म्य सिद्धी ज्याला म्हटलं जातं, नैष्कर्म्य सिद्धीला एका अर्थाने मोक्ष सिद्धीकडे घेऊन जातात. ही जी नैष्कर्म्य सिद्धी आहे ही प्राप्त करून घेण्याकरिता अडचण कशाची आहे? कर्माने नैष्कर्म्य स्थितीपर्यंत जाता येतं ना, हो जाता येतं, पण त्याच्यात एक उणीव निर्माण होणे शक्यता आहे. अडथळा. कशाचा अडथळा? फलासक्तीचा अडथळा, कर्तृत्वाच्या मदाचा अडथळा. आपण कर्म करत असताना याच्यामध्ये निर्माण झालेली त्या कर्माच्या फलाची आसक्ती आपल्याला त्या कर्माच्या माध्यमातून नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत जाऊ देत नाही. म्हणून तर गीतेने स्पष्ट सांगितलं, कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. तुम्ही विस्तार जरा घरी गेल्यानंतर त्या श्लोकाचा वाचा. कर्मणी एव अधिकाराः, कर्मणी एव अधिकाराः. भगवान सांगतात एव या शब्दाचा अर्थ च. एव म्हणजे च. तुझा अधिकार फक्त कर्मातच आहे, त्याच्या फलाच्या आसक्तीत नाही. अधिकार म्हणतोय मी. याचा अर्थ त्या कर्माचं फल मिळत नाही असं नाही. हा, हे महत्वाचं आहे. पुढं आपण कर्म करतो म्हटल्यानंतर त्याचं फल मिळणारच आहे, पण त्या फलामध्ये तुझा अधिकार नाही. तुझा अधिकार कर्मात आहे, कर्माच्या फलात अधिकार नाही. त्या कर्मापासून कोणतं फल मिळणार आहे हा विचार तू करू नकोस. तो विचार करणं म्हणजे त्या कर्माने तू बांधून घेणं. आपण जीव बांधला जातो तो कशाने? त्या कर्माच्या फलाच्या विचाराने बांधला जातो, कर्माने नाही बांधला जात. बघा पटतंय का? कर्मामध्ये निर्माण झालेली जी फल आसक्ती आहे, ही आसक्ती जीवाला बांधते, ते कर्म नाही बांधत. मी करत असलेलं कर्म मला अडचणीचं ठरत नाही, मी करत असलेल्या कर्मामध्ये निर्माण झालेली आसक्ती मला अडचणीची ठरते. नाही का पटलं? आणखी सांगतो, मी बांधलेलं घर मला दुःख देत नाही, मी बांधलेल्या घरामध्ये निर्माण झालेली आसक्ती मला दुःख देते. आता पटलंय का? बघा, मला दुःख हे दुसरं कोणी देत नाही, त्याच्याबद्दल निर्माण झालेलं मनातलं ममत्व हे माझ्या दुःखाला कारण आहे. दुःख वस्तू देत नाही, वस्तूबद्दल निर्माण झालेली आसक्ती दुःख देते. आता तरी पटतंय का? पहा, मी आणखीन उदाहरण देतो. हा माईक आहे, मी बोलायला लागलो, तुम्ही ऐकायला लागलाय. हा माईक सुखही देत नाही, दुःखही देत नाही. ऐका, हा माईक सुखही देत नाही, दुःखही देत नाही. पण हा माईक सुखही देतो, दुःखही देतो. कधी? जेव्हा मी म्हणायला लागतो हा माईक माझा, तेव्हा. जेव्हा मी म्हणायला लागतो माझा माईक, तेव्हा मला असं वाटत असतं याचा आवाज चांगला आला की सुख आहे, आणि याचा आवाज कमी आला की दुःख आहे. मी त्या स्पीकरवाल्याला सांगत असतो, अहो माझ्या माईकला आवाज वाढवा, माझ्या माईकला. मला कधी कधी प्रश्न पडतो, माझ्या माईकला. तो स्पीकरवाला म्हणत असेल माझा माईक, आणि हा का लागलाय तासाभरात म्हणायला लागला माझा माईक. गमत हीच आहे. अडचण वस्तूची नसते, दुःख वस्तूचं नसतं, दुःख वस्तूबद्दल निर्माण झालेल्या ममत्वाचं. नाही पटलं तर आणखीन उदाहरण देऊ. कीर्तन झाल्यानंतर लोक आम्हाला घरी घेऊन जातात. घरी घेऊन गेला, एक दोघं भाऊ होते, घरी घेऊन गेले. 2 मजली घर त्याचं. रात्री कीर्तन झाल्यावर घेऊन गेले आणि ते घर दाखवायला लागले. आता 2 मजली फिरवतात आम्हाला रात्री, इकडं वर चला, तिकडं चला, ही खोली ती खोली. आता काय इलाज नसतो, ते सगळं फिरवतात. मला लोकांचं कधी कधी कळत नाही. सगळं घर दाखवतात मग आम्हाला विचारतात कसं वाटलं. आम्ही काय वाईट म्हणणार आहे तुमच्या घरात? आम्हाला काही पडलेलं आहे, आम्ही काय राहणार आहे का थोडं त्या घरात कायमचं? ते आम्ही सगळं घर बघत होतो. मी मग ते घर सगळं दाखवलं आणि सगळं दाखवलं घर. ते थोरला माझ्या बरोबर होता, धाकटा माझ्या मागे फिरत होता. आणि सगळं दाखवून झाल्यानंतर त्या थोरल्याने सांगितलं, महाराज हे सगळं माझं आहे बरं. हा मुद्दा माझा इथं, हे सगळं माझं आहे. रात्रंदिवस कष्ट केले तेव्हा हे सगळं निर्माण झालंय. मी जर कष्ट केले नसते, रस्त्यावर राहावं लागलं असतं मला. हे सगळं माझं आहे. आतापर्यंत धाकटा एकही शब्द बोलत नव्हता, पण थोरल्याने जेव्हा सांगितलं हे सगळं माझं आहे, तेव्हा धाकट्याने हळूच माझ्या कानात सांगितलं, महाराज आमचं ठरलंय, वरचं त्याला खालचं मला. उदाहरण संपलं. बघा आता हे पटलं. कधी हे घर आहे म्हटलं की अडचण नाही, हे घर माझं म्हटलं सुरू. आमच्याकडे कर्नाटकामध्ये एक मोठे महात्मे होऊन गेले. फार गोड बोलायचे ते, त्यांची प्रवचन खूप गोड असायची. ते बोलताना मी विजापूरला सिद्धेश्वर स्वामीजी म्हणून गेले. आता ते शांत झाले 3 वर्ष. एवढे गोड प्रवचन व्हायची त्यांची.
संदीपजी सकाळी 6 वाजता त्यांचं प्रवचन असायचं आणि त्या प्रवचनाला कमीत कमी 10,000 लोक असायचे. सकाळी 6 वाजता पाऊण तास फक्त बोलायचे 10 वाजता. बाकी व्यवस्था म्हणाल तर शून्य, काही नाही. एक साधा टेबल, एक खुर्ची त्यांना असायची, एक माईक असायचा. बाकी सगळे लोक असे खाली बसलेले असायचे आणि अगदी रांगेत बसलेले असायचे. कोणाला बसा म्हणून सांगायची सुद्धा गरज नसायची. अगदी व्यवस्थित पद्धती. आणि शांतता म्हणाल तर जसं आपल्याकडे पालखी सोहळ्यामध्ये तो गुरुवार आल्यानंतर शांतता येते, तशी शांतता. टाचणी पडली तरी आवाज येईल. 10,000 लोक एवढे शांत पहाटे 6 वाजता सकाळ असायचं. मी त्यांची प्रवचनं खूप ऐकली. माझ्या वडिलांचे ते चांगली जीवलग मित्र खूप. मी कधीतरी तुम्हाला तुमची पुस्तकं देईल वाचायला. तर त्यांनी एक प्रवचनात वाक्य सांगितलं होतं. त्यांनी इतकं गोड वाक्य सांगितलं. ते म्हटले की हातावर शून्य काढ. या शून्यामध्ये भांडणेत का? असं कोणी म्हणेल का अर्धा शून्य मला ना अर्धा तुम्हाला? या शून्यात कोणी भांडणं करतील का? नाही. या शून्याच्या पुढे एक ठेवला, किती झाले? 10. या 10 मध्ये भांडण आहेत, 5 माझे आणि 5 तुझे. 10 मध्ये भांडण आहेत, 5 माझे आणि 5 तुझे. मग ते म्हणायचे आकारामध्ये भांडण आहेत, निराकारामध्ये शांतता आहे. आकार जिथं जिथं आकार आहे तिथं तिथं विकार आहे. वेदांताचा नियमच आहे. जिथं जिथं आकार, कारण आकारामध्ये विकार कोणता येतो? आकार म्हटलं की विकार ममत्वाचा येतो. माझेपणाचा विकार आहे. माझं हा शब्द तयार होतो आणि माझा हा शब्द माणसाला बांधून टाकतोय. तो आकारामध्ये निर्माण झालेला विकार हा बांधून टाकतोय. मी पुढे बोलतो. हार माझ्या गळ्यामध्ये घातला. आता आपण आलात, हार घातला गळ्यामध्ये. हार गळ्यामध्ये घालायच्या अगोदर तुमच्या मनात अशी भावना होती, हार माझा आहे, पण मी महाराजांच्या गळ्यात घालतोय. माझा हार, मी काही पैसे देऊन आणलाय, माझा हार महाराजांच्या गळ्यात घालतोय. हार तुम्ही जेव्हा माझ्या गळ्यात घातला तेव्हा मला असं वाटायला लागलं हार माझा, कारण माझ्या गळ्यात आहे आता. बरोबर आहे. माझ्या गळ्यात हार घालायच्या अगोदर तुम्हाला वाटत होता हार तुमचा, आणि माझ्या गळ्यात आल्यानंतर मला काय वाटायला लागलं हार माझा. तुम्ही हाराला विचारा कुणाचा, तो म्हटला मी यांचाही नाही, तर माझाच आहे. उगे हे माझं माझा काय संबंध आहे? वस्तू वस्तूच आहे, त्याच्यावर निर्माण झालेलं ममत्व हे दुःखाला कारण आहे. कर्म माणसाला दुःख देत नाही, त्या कर्माबद्दल निर्माण झालेली आसक्ती दुःख देते. कर्मामध्ये उणीव काय? ज्ञानोबा बोलतात तैसा कर्तृत्वाचा म्हणून आणि कर्मफलाचा आस्वाद. याच्यामध्ये कर्मफलाची आसक्ती ही माणसाला बांधून टाकण्यात आहे. मग जर कर्म आम्हाला नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत जात असताना त्याच्यामध्ये आसक्ती जर येऊन बांधून टाकत असेल तर याचा अर्थ ही कर्मातली उणीव आहे. मग ही आसक्ती घालवायची असेल तर काय करावं लागेल? शास्त्र आम्हाला सांगतं, संप्रदाय आम्हाला सांगतो, एक काम करा, या कर्माच्या मार्गाला या भक्तीच्या मार्गाची जोड द्या. या भक्तीच्या मार्गाची जोड द्या. भक्तीच्या मार्गाची जोड दिली की काय होईल तर त्याच्यातली आसक्ती निघून जाईल. आणि एकदा ती आसक्ती निघून गेली की ते कर्मच नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत जाईल. म्हणजे कर्मामध्ये निर्माण झालेली आसक्ती दूर करण्याचं काम कोण करत आहे? ही भक्ती करते. म्हणून कर्म नावाच्या मार्गापेक्षा भक्ती नावाचा मार्ग श्रेष्ठ. एक झालं. आता दुसरं सांगतो, ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ. कसं? ज्ञानात उणीव दाखवावं लागेल तुम्हाला. ज्ञानामध्ये उणीव. आता ज्ञानात काय उणीव दाखवता तुम्ही? ज्ञान तर परिपूर्ण. काय उणीव दाखवणार? मी बोलत नाही, ज्ञानावरच बोलतात. मी जे काही आधार घेऊन आलोय आज सगळे ओवीच तुम्हाला देतो, तुमच्या सगळ्यांच्या पाठातली पण आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात या ज्ञानामध्ये एक उणीव आहे. काय उणीव आहे? नवल अहंकाराची गोठी, विशेष नलगे अज्ञाना पाठी, सज्ञानाची झोंबे कंठी, नाना संकटी नाचे. ज्ञानोबा बोलतात अहंकार अज्ञानाच्या मागे लागत नाही, पण ज्ञानी म्हणून घेणाऱ्याला सोडत नाही. अहंकार असा गमतीच आहे, अज्ञानाच्या मागे लागत नाही. करण्याकरता उदाहरण देऊ, अहंकार इथं कुठेतरी बसलेला असतो असा. आपण आत आल्यानंतर जर एखादा मनुष्य म्हणायला लागला आपल्याला याच्यातलं काही कळत नाही, अहंकार म्हणते हे आपलं गिराईकच नाही. पण इथे येऊन जर एखादा म्हणायला लागला आपल्याला याच्यातलं फार कळतं, अहंकार म्हणतो तुझ्याच मानेवर बसायचं. कळतं म्हटलं की कधी अहंकार आपल्या मानेवर येऊन बसेल सांगता येत नाही. नामदेवांचे शब्द किती गोड आहेत. अहंकाराचा वारा माझ्या विष्णुदासा वारा सुद्धा लागू नये. म्हणजे ज्ञानामध्ये अहंकार नाही. आता इतका विस्तार आहे. अहम ब्रह्म अस्मी याच्यातला अहम सुद्धा चालत नाही.
मी ब्रह्म आहे याच्यातला मी सुद्धा निघून जावा लागतो. हरिपाठातलं प्रमाण देऊ, नेणीव तर जावीच लागते, पण जाणीव सुद्धा, जाणीव नेणीव भगवंती नाही. नेणीव तर जावीच, पण जाणीव सुद्धा निघून जावी. किती बोल सांगितलंय. म्हणजे ज्ञानामध्ये निर्माण झालेला अहंकार ही ज्ञानात असलेली उणीव आहे. मग हा अहंकार घालवायचा असेल तर काय करा, या ज्ञानाला भक्तीची जोड द्या. आमचे गुरुजी एक वाक्य सांगायचे, मी ज्यांच्याकडे शिकायला होतो, गुरु रे भो पाठशाळेमध्ये, त्यांचे गुरुजी एक वाक्य महाराज असं सांगायचे. ते म्हणायचे, ज्ञान आणि भक्तीचा विचार करताना भक्तीला सोडून असलेलं ज्ञान, भक्तीला सोडून असलेलं ज्ञान अहंकार निर्माण करतं, आणि ज्ञानाला सोडून असलेली भक्ती भेद निर्माण करते, असं म्हणायचं. त्यामुळे या ज्ञानातला अहंकार घालवायचा आहे, याला भक्तीची जोड द्या. म्हणजे ज्ञानाचा अहंकार निवृत्त करण्याचं काम जर भक्ती करत असेल तर ज्ञान नावाच्या मार्गापेक्षा भक्ती नावाचा मार्ग काय झाला, श्रेष्ठ. कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ. आता राहिलं एकच, योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ. आता योगातली उणीव काय, उणीव अगोदर शोधायची, ती कशी पूर्ण करायची ती पुढे ठरवायचं. योगातली उणीव काय, ज्ञानोबरच सांगतात, मी बोलायची गरज नाही. योगाची या वाटा, जे निघा सुबटा, तर या दुःखाचीच वाटा भागाली. किंवा हरिपाठात रोज बोलतात, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. या योगामध्ये दंभ धर्म किंवा दुःख येण्याची शक्यता आहे. योगामध्ये दुःख, तहान लिया तहानची पियावी. ज्ञानोबा बोलतात, योगामध्ये तहान लागली पाणी पिलो असं समजायचं. आता हे आपल्यासारख्याला जमणार नाही. चालू प्रवचनात आपण पाणी पित राहतो, मी नाही पित ते जाऊ द्या, पण सांगतो आपल्याकडे लागतं पाणी, लागतं आपल्याला, गुळ लागतो, साखर लागते. नाही, योगामध्ये चालत नाही. योगामध्ये तहान लागली पाणी पिलो असं समजायचं, भूक लागली जेवण केलं असं समजायचं. इतकी कठीण परिस्थिती आहे त्या योगामध्ये. या योगामध्ये दुःख येण्याची शक्यता आहे. मग या दुःखाची निवृत्ती करण्याचं काम भक्ती करते. कसं, मी एक दाखला देतो म्हणजे कळेल. काय झालं, एकदा नदीच्या काठावर, समुद्राच्या काठावर गहिनीनाथांची आणि कबीर महाराजांची गाठ पडली. आता गहिनीनाथजी नवनाथांपैकी एक योगी, कबीर महाराज वारकरी संत भक्त होते. दोघांची गाठ पडली. आता दोघे एकमेकाला भेटल्यानंतर चांगलंच बोलणार. कबीर महाराजांचा एक दोहा आहे, सज्जन को सज्जन मिले करे दो दो बात. सज्जन को सज्जन मिले करे दो दो बस, पुढलं नकोच. अवघं पाठात असा म्हणून सांगून जाऊ. सांगतो, सज्जन को सज्जन मिले करे दो दो बात, और गधे को गधे मिले खागे दो दो लात. कबीरांचं सज्जन को सज्जन मिले, चांगली माणसं एका ठिकाणी बसली, चांगलंच बोलणार. झालं. कबीर महाराजांनी नमस्कार केला, गहिनीनाथांनी नमस्कार केला, आणि गहिनीनाथांनी कबीरांना प्रश्न केला, का हो कबीरजी, भक्त श्रेष्ठ का योगी श्रेष्ठ? ऐका आता हे प्रश्न. याच्यात माझ्या एका प्रश्नाचं उत्तर आहे. आता जी आपली चर्चा चालली, योग मार्ग श्रेष्ठ का भक्ती मार्ग श्रेष्ठ? भक्त श्रेष्ठ का योगी श्रेष्ठ? कबीर महाराजांनी विचारलं, कशा करता विचारता हे? नाही म्हटले, तुम्ही भक्त आहात, मी योगी आहे, मला याच्यात दाखवायचं आहे कोण श्रेष्ठ हे सांगायचं आहे. कबीर महाराजांनी आपला हात जोडले, सांगितलं योगी श्रेष्ठ. ते म्हणले, असं नाही, परीक्षा घ्यायची. म्हणजे अहो, कशा करता परीक्षा घ्यायची? नाही, सगळ्यांना दाखवायचं आहे योगी श्रेष्ठ हे, सगळ्यांना दाखवायचं आहे. ते म्हणले, कशा करता दाखवायची, परीक्षा घ्यायची काय द्यायची? त्याच्यापेक्षा मीच सांगतो ना, तुम्ही श्रेष्ठ. एक वाक्य बोलू, ज्याला जे पाहिजे ते दिलं की भांडणं होत नाही. बघा आता हे पडतंय का वाक्य, सगळीकडे लागू पडतंय. म्हटलंय, नाही म्हटले, परीक्षा घ्यायची. आता कबीरांनी विचारलं, काय परीक्षा घ्यायची? योगी असलेल्या गहिनीनाथांनी सांगितलं, मी योगी आहे, वेगवेगळी रूपं मला घेता येतात. एखादी रूप घ्यायचं, दुसऱ्यांनी शोधायचं, ज्याला शोधता आलं तो जिंकला, ज्याला शोधता येत नाही तो हरला. ठीक आहे. गहिनीनाथांनी सांगितलं, मी योगी आहे, मला वेगवेगळी रूपं घेता येतात, मी रूप घेतो, तुम्ही शोधून दाखवा. म्हणजे ठीक आहे, बघूया. गहिनीनाथांनी पाण्यामध्ये, आता मासा होऊन राहावं, योग्याला वेगवेगळी रूपं घेतात येतात. पाण्यामध्ये रूप घेतलं, मासा होऊन फिरायला लागली. कबीर महाराजांनी पांडुरंगाचं ध्यान केलं, पाण्यात हात घातला, बरोबर तोच मासा बाहेर काढला. तुम्ही गहिनीनाथ आहात, प्रगट झाले. अरे वा, ओळखलं म्हटले. कबीरांची वेळ आली आता रूप घ्यायची. कबीर महाराजांनी पाण्यामध्ये रूप घेतलं, गहिनीनाथांनी शोधाशोध केली, तिकडे बघितलं तिकडे बघितलं, कुठेच काही शोध लागेना. 1 तास झाले, 2 तास झाले, शेवटी हात जोडले, तुम्ही जिथं असताल तिथून प्रगट व्हा. कबीर महाराज प्रगट झाले. गहिनीनाथांनी विचारलं, कबीरजी,
पाण्यामध्ये मासा किंवा मगर होता येतो, तुम्ही एवढ्या वेळ पाण्यामध्ये काय झाला होतात, मला कुठेच तुम्ही दिसला नाही. कबीर महाराजांनी सांगितलं मी पाण्यामध्ये पाणीच झालो होतो, उदाहरण संपलं. आता मला असं बोलायचंय, पाण्यामध्ये मासा होण्याचं सामर्थ्य योगाचं आहे, पण पाण्यामध्ये पाणीच होण्याचं सामर्थ्य भक्तीचं आहे. म्हणून योगापेक्षा भक्ती मागे. दृष्टांताच्या ठिकाणी ठेवा, मला त्या दृष्टांतात जास्त जायचं नाहीये. दृष्टांतात शंका घेऊ पण नका. दृष्टांतात मला जायचं नाही. शंका सिद्धांतात घ्यायची असते, दृष्टांतात नाही घ्यायची. असं कसं काय म्हणून दृष्टांतात नाही घ्यायची. दृष्टांत एकांगी असतो. एक मुद्दा पटावा म्हणून सांगितलेला आहे तो जाऊ द्या. मुद्दा माझा काय आहे की योगामध्ये असलेली जी काही उणीव आहे ती भरून काढण्याचं काम सुद्धा जर भक्ती करत असेल तर भक्ती नावाचा मार्ग या तिन्हीपेक्षा काय झाला श्रेष्ठ. मग कर्म ज्ञान योग याच्यापेक्षा भक्ती नावाचा मार्ग श्रेष्ठ आहे. म्हणजे कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, योग मार्ग, भक्ती मार्ग अशा 4 मार्गांचा विचार केल्यानंतर भैयाजी महाराज मात्र आम्हाला सांगतात, सद्गुरूंना विनंती करतात, आम्ही तुमच्या दयेने कृपेने शुद्धीच्या मार्गावर, सेवा धर्माचा आचार. आता भक्ती नावाच्या मार्गावर इथपर्यंत आल्यानंतर हा शुद्धीचा मार्ग जो सांगितला तो नेमकं काय आहे, हा शुद्धीचा शब्दाचा मार्गाचा नेमका अर्थ काय? म्हणजे या 4 मार्गापेक्षा काही वेगळा शुद्धी नावाचा मार्ग मांडायचा आहे का या 4 मार्गामध्ये अनुसूत असलेला शुद्धी नावाचा मार्ग मांडायचा आहे? शुद्धी हा शब्द या 4 मार्गापेक्षा वेगळा आहे का या 4 मार्गाचंच स्वरूप आहे? नेमकं काय आहे? कोणीतरी भैयाजी महाराजांना विचारलं असेल की शुद्धीच्या मार्गावर सेवा धर्माचा आचार असं तुम्ही म्हणता, आम्हाला कर्म ज्ञान योग भक्ती जप तप अमुक तमुक मार्ग आम्ही जे काही थोडाफार अभ्यास करून तुमच्या समोर बसलेलो आहे त्याच्यातून आम्हाला कळालेला आहे, पण हा शुद्धी नावाचा मार्ग तुम्ही कुठून काढला आणखीन वेगळा? मग शुद्धी नावाचा मार्ग या 4 मार्गापेक्षा वेगळा म्हणून काही मांडायचा आहे का शुद्धी नावाचा मार्ग या 4 मार्गाचं काही स्वरूप म्हणून मांडायचं आहे? नेमकं काय आहे? भैयाजी महाराजांनी सांगितलं ते उद्या सांगायचं आहे, आज नाही. उद्या सांगायचं आहे म्हटलं. त्यामुळे शुद्धी हा शब्द काय, मला आज फक्त मार्गावर मी बोललो. शुद्धी शब्द काय, कुठल्या अंगाने वापरायचा आहे, हा शुद्धी शब्दाचा अर्थ नेमकं काय? शुद्धी कर्म आहे, शुद्धी ज्ञान आहे, शुद्धी योग आहे, शुद्धी भक्त आहे, भक्ती आहे. नेमकं शुद्धी शुद्धी तरी नेमकं म्हणायचं कशाला? थोडक्यात शुद्ध म्हणायचं कशाला? शुद्धी हा शब्द त्याचं रूप आहे पुढलं. शुद्धच म्हणायचं कशाला? आणि आज काळाची गरज आहे शुद्ध कुणाला म्हणायचं. लोकांना असं वाटतं शुद्ध म्हणजे काय, आंघोळ केली की झालं शुद्ध. असं नाही, याच्याही पेक्षा काहीतरी वेगळा शुद्ध शब्दाचा अर्थ असला पाहिजे. त्या शुद्ध शब्दाचा विचार करायचा आहे. आज थोडासा पुढं जरी माझी प्रवचनाची वेळ गेलेली असली तरी क्षमस्व, परंतु विचार मला संपवायचा होता म्हणून थोडा 10-5 मिनिटं पुढे गेलो. उद्या मात्र अगदी वेळेवर या ठिकाणी आपण सुरू करू आणि वेळेवर आपण प्रवचन संपवण्याचा प्रयत्न करू. आज इथंच थांबू. झालेली सेवा भगवंताच्या आणि महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. कुंडली कवर्धे हरी विठ्ठल. मिलिंदजी बोलतील, नंतर पसायदान होईल, मगच पुढे.